बाबूराव, काय करताय तुम्ही हे? आणि इथं कसं काय आले तुम्ही अचानक? हं? बाबूराव, बोला ना, काय झालं? का बोलत नाहीये तुम्ही? हे आंब्याचं झाड कुठे लावतात का हो असं? हं? बोलत का नाहीये तुम्ही? बोला ना, बाबूराव. काय म्हणता? हे बघ, तू आली हा? पण असं एवढं कुठे साडी बाहेर घालून आता काय ग? कसली भारी साडी म्हणताय तुम्ही? हो मी मग. तर रोजच घालते असल्या साड्या. अगं मग एवढी भारी साडी तू हो. कामाला आली ना माझ्याकडं. हा? आता बाबूराव काय झालं? हा. हे मित्र कामातच साडी घालतात की, हा, हा, हा. म्हणून मी असली साडी घालून आले. हा ना? हम्म. बरं मी काय म्हणतो, हा? बरं तुला काय रोज देऊ मला सांग. मला का? हा? पहिले मला हे सांगा, शेतामध्ये किती काम करावं लागेल मला? आता काम तुला ना संध्याकाळपर्यंत करावंच लागेल. संध्याकाळपर्यंत का? हा. मग तुम्ही मला 200 रुपये द्या. 200 हा. फक्त? हा. अगं 200 काय घेते तू? मी तुला 1000 देतो, 1000. अय्या, होय. मला 1000 रुपये देणार तुम्ही? मग बाबूराव. दे लगेच. लगेच? हा. द्या कामाच्या मग. कामाच्या अगोदर हो. म्हणजे तू टप टप काम करशील ना. हा. हा? ओ बाबूराव, है ना? थँक्यू बाबूराव, थँक्यू. हा. मला कुठं काम करायचं ते दाखवा की. आता तुला काम आहे ना, हा. या आंब्याचे जे आळे आहे ना हा. त्याच्यातलं गबाळ उपटायचं. गबाळ म्हणजे? त्या आळ्यातलं. गबाळ म्हणजे काय उचलायचं? अगं ते काय उभं बघ ना ते हिरवं. अच्छा, ते हिरवं गवत हा असं उपटायचं. उपटायचं का? हा असं हा, ठीक आहे. मी संध्याकाळपर्यंत सगळं गवत उपटून टाकते. टाकशील ना? हा. बाबूराव, हा, बोल ना. तुम्ही खरंच खूप चांगले हो. हा का? हम्म. तुला आजच माहित झालं का? नाही म्हणजे पहिल्यापासूनच माहित आहे, पण आज लयच भारी स्वभाव तुमचा दिसालाय बघा. हम्म. आपल्याकडे कसलंच काही कमी नाही बरं का. हा, पैसा म्हण नको, खरंच. गाड्या गोड्या म्हण नको. मग मी काय म्हणते बाबूराव, हा. आजच्या दिवस तुमच्या शेतात काम करण्यापेक्षा हा. रोजच करू का मी इथं काम? मग तर लय भारी काम. हा? हो रोज हा. आली तरी चालेल. मग तुम्ही रोजचे पैसे किती द्याल मला? 1000. रोजचे? हा. पाहिलं, थँक्यू सो मच. हा बाबूराव, खरंच तुम्ही लय चांगले हो. हा. काय झालं? चांगलंच आहे मी. बाबूराव, हा. मी काय म्हणते, बोल ना. माझ्याकडे असल्याच साड्या आहेत, शेतामध्ये घालायला जमल का? थोडं वेगळं घालली ना, वेगळ्या म्हणजे कसल्या? म्हणजे कसं येडा लय गबळ आहे ना. तू हा. झोपली बिपली तर झोपू कशाला मी इथं? मग माणूस कटाळलं माणूस झोपत नाही, मी नसते झोपत. सावलीला. कुठंच झोपत नसते मी. नाही? काम करत असलं की मी कामच करते बघा. हा काय? हा. पण तुझी साडी खराब नको व्हायला ना. नाही, मी त्याची काळजी घेईन की. आणि साडी खराब बी झाली तर माझ्याकडे लय साड्या आहेत. हा का? बरं खराब झाली तुम्ही एखादी गेल्यावर तुम्ही मग मला साडी बी घेऊन देणार? पैठणी घेऊ पैठणी. खरंच? हा. खरंच घेऊन देणार? यावला पैठणी. अय बाबूराव, खरंच तुमचं हे दिल किती मोठं आहे. अगं माझं दिल आहे ना इतकं सुपा एवढं आहे. बाबूराव, हा. हे काय झालंय शेतामध्ये? हे गबळ पेटवलं ना शेतातलं. इथून चला की दुसरीकडे बोलूया. चालते. हा, चल चला हे राहून दे इथं. चला. बरं मी काय आणतो, हा. हे बघ आता हे बांबूचे झाड तोडले. हा. हा. आता काय करू, हे शेवगा लावू आपण. हा. कधी लावायचा मग? आता ते शेवगा आहे ना, आता उद्या लावू. त्याचे कलम आणतो मी. हा. आणि मग उद्या का लावतो. हा. बरं ठीक आहे, चालतंय. मग मीच लावू ना? हा तो जाते ना उद्या, तो यायचं कामाला. ठीक आहे, चालतंय. मग मी उद्या लावून घेते. हो. आणि आता अजून थोडासा टाइम राहिलाय, मला वाटते अजून दुसरीकडे अजून थोडं कर ना काम. बघ अजून लय दिवस आहे. एवढं काच एक काय इडलं का बघ, काय इडलं का बघ. हा घे इडं. घेऊ का काढून हे हा सगळं बघ मग? काढ ना बघ. बरं ठीक आहे. तुला मी नाराज करणार नाही, घाबरू नको. हा, ठीक तुला वाटलं राखी 500 घेतो आवर. देऊ का? खरंच? दर बाबूराव, पैसा का तू पाहायचं नाही, तू पण करीत राहायचं दर. थँक्यू बाबूराव. खरंच तुम्ही किती गोड आहे हो. मी गोडच आहे. हा ना, गोड आहे म्हणून तर एवढं करताय माझ्यासाठी. आणि मी पण तुमच्या शेतामध्ये खूप सगळी कामं करते. नाही. तुम्ही काहीच काळजी करू नका शेताची. हा, नाही मी बघणार सुद्धा नाही, फक्त तू येऊन काम करीत राहायचं. पैसे लागले मागून घ्यायचे मागून.
हा बाबूराव हा. तुम्ही आता शेतातली काळजीच करू नका बघा. हो, हो, हो. सगळं काम बघा अशी मी येऊ करून टाकते तुमच्या शेतातली कामं. हे बघ आता चौकोन आपण तार कंपाऊंड करायला हा आपल्या शेतात कोणी येणार नाही. आपणच दोघ आहे. हा? खरंच? हा. कुणीच येणार नाही पक्का. नाही, पक्का पक्का. तरीच मला लोक भरपूर त्रास देतात बघा. आणि इथं मला काही त्रास होणार नाही मला असं वाटतंय तुमच्यामुळं. नाही कोणीच येत नाही आपल्याला. खरंच आपला फार्म हाऊस असा आहे. बाई मग चांगलं आहे माझ्यासाठी. ठीक आहे चालतंय तुम्ही काही काम असेल तर तुमचं बघा मी एवढं करून घेते काम. हो चालेल चालेल. हो हो ठीक आहे मग या बाबूराव हो या. हा हो. व्यवस्थित करा. हो उद्या का पण लोक करायचं आपल्याला. लवकर येते मी. हा हा. चला. चल. काय बाई बाबूराव आंब्याचं झाड तर कुठं पण लावून देतात. पण आंब्याचं झाड मात्र लयच भारी दिसतंय. हे कसलं झाड आलंय मध्येच. गवत दिसतंय पण छान आहे. वाळलंय वाटतं. बाबूराव काय करताय तुम्ही हे आणि इथं कस काय आले तुम्ही अचानक. बाबूराव बोला ना काय झालं का बोलत नाहीये तुम्ही. हे आंब्याचं झाड कुठे लावतात का हो असं. बोलत का नाहीये तुम्ही बोला ना. बाबूराव बाबूराव दौलतराव तुम्हाला काही अक्कल वगैरे आहे का नाही हो. काय त्यात अक्कल असायला हा. असा चान्स परत मिळणार आहे का चांदणे कधी. चान्स हा? असं काय बोलताय तुम्ही. म्हणजे असा योग कधी येणार आहे का. म्हणजे काय चान्स आणि योग सारखंच झालं ना. वाव रिअली कसलं भारी बोलायला लागले चांदणे तू आज. हा काय झालंय तुला. मला तर काहीच नाही झालं. आईच्या गावात आणि काय हो काय खरंच तुम्हाला अक्कल नाहीये. मला काय वाटलं बाबूराव आहेत म्हणून मी त्यांना बोलत होते. ते गेला उडत बाबूराव. हम्म. पण मला सांग बाबूरावच्या शेतात तू काय करते. बाबूरावने मला जास्त पैसे दिलेत म्हणून मी त्यांच्या शेतात काम करते. कामाला चांदणे. हा काय तुला डोक्याचा काय काय मेंदू काय काय गुडघ्यात आहे का काय तुझ्या. नाही. कधी मी तुला कामाला तू बाबूरावच्यात. हा अगं या दौलतरावनं कधी तुला काम करून दिलंय का. हा मी हे आंब्याचं झाड बघत होते. बाबूरावनी बघा ना शेतामध्ये आंब्याचं झाड लावलंय आणि त्यांच्या शेतामध्ये ना आणखीन खूप खूप झाड आहेत. मी त्यांच्या शेतात काम केलं तर काय झालं मग. नाही बाबूरावनं शेतात झाड लावलंय त्याच्या म्हणजे मग काय बाबूरावनं आंब्याचं झाड काय त्याच्या पत्र्यावर लावा का घरी त्याच्या. हा नाही मग? शेतातच लावलंय. हो मग तर मग मला एक सांगा खरंच तुम्हाला अक्कल नाहीये. हा मला असं अक्कल नाही. येऊन तुम्ही मला मिठी मारता मला ते पटलेलं नाहीये बरं का. सांगते मी तुम्हाला दौलतराव. अगं चांदणे न पटायला काय झालं तुझ्या. दौलतराव तुझाच आहे ना. दौलतराव माझी तुम्ही चिटिंग करू नका सांगते मी तुम्हाला. मग तू माझी चिटिंग का करते. तुमची काय चिटिंग केली मी. हे काय करते मग तू. तुम्ही माझी करताय. बास आता चल घरी आपल्या. मला काम आहेत शेतामध्ये ते बाबरावने मला सांगितलंय काम करायला ते करून येते की. हिला काय त्याच्या आईला त्या चिच खालची खायला बरोबर लका ती मैनाबाई भूत शिरलं काय हिच्या अंगात. होय हा? होय चांदणे मला वाटतं जरा दवाखान्यात जावं लागतंय का तुला. हा ताप आलाय तुला. तापात बडबडती तू काय पण. हा आणि बाबूरावच्या रानातलं माहित नाही वाटतं तुला तिथली ती मैनाबाई मेलेली फास घेऊन त्या झाडाकडे त्या चिचपची गेली काय तू. हा अगं ती असंच बोलत होती. होय मग मी नाही मी तर अशीच बोलते. आईच्या गावाला असं नाही बोलत अगं तू. बरं मी काय म्हणते काय तुम्ही जे आता केलं ना माझ्यासोबत ते मला पटलं नाही. हा आणि मी काय तुमच्या सोबत गुलुगुलू बोलते. निघा इथून मला काम आहे तर मला शेतात काम करायला जायचं. सारखा बाजूला अगं मला जाऊ द्या. अगं चांदणे ऐक चांदणे काय झालं हिला काय माहित. हे देवा चांदणे काय ग चांदणी काय रडू राहिली. का रडू राहिली. हा तुम्ही तर बोलले होते तुमच्या शेतामध्ये कोणी येत नाही. नाही इथं कोणीच नाही येणार.
असं कसं कोणीच नाही येणार? मग माझ्यासोबत आज असं अनर्थ कस काय घडलं? अनर्थ काढला कधी? आजच. आजच? हा. हे बाबा तिला तर कुत्रा येत नाही मधी आणि तू मग अनर्थ काढला? कुत्रा येत नाही? नाही. एवढा मोठा माणूस कस काय आला मग मधी? माणूस? तुला त्याचं नाव माहितीये का? नाव? हा? मी नाव तर विसरले बघा. हा. पण त्या माणसाने येऊन मला पाठीमागून असं पकडलं होतं कसा? शेतात काम करत असताना. मागून? फक्त पकडलं होतं. तुम्ही काय बघताय? कलरला कसा होता तो? काळा होता. हिला कोण असेल मग आता काळा? कोण होता? हा, ते दौलतराव होता. काय? दौलतराव होता? माझ्या रानात यायची हिंमत झाली कशी काय या दावल्याची? मायचा काळा जावायचे माझ्या मजुरा लेबरला मागून येऊन डाव मारला. बाबूराव, मला काही सांगू नका. मला ना त्या दौलतरावांची फार भीती वाटते. तो माणूस कधी बी येऊन मला नुसता कवळच मारत असतो. हे बघ चांदणी, तू काय काळजी करू नको. त्याचा बंदोबस्त मी बरोबर करतो. हा, तू टेन्शन घेऊ नको. कामाला येत राह. नाही, कामाला येत राह, टेन्शन घेऊ नाही. नको. मी काही हा. कामाला वगैरे येणार नाही आता इथं. तुम्ही मला कस काय खोटं बोलले तुमच्या शेतामध्ये कुणी येत नाही म्हणून? जर तो उद्यापासून जर दिसला ना त्याला उभा फाडील मी. हो, जरा ठेव. तरी पण मला तुमच्या शेतात काम नाही करायचंय. का नाही करायचं? नाही करायचं म्हणजे नाही करायचं. हे घ्या तुमचे पैसे. अगं चांदणे धर, हे पैसे असू दे. तुला काय कामाला ये तू. तू काही नाराज होऊ नको. हे बघ, मी त्या दौल्याचा बंदोबस्त करतो. तू टेन्शन घेऊ नको. हा, मी आहे ना. हा, तरी पण मला शेतात कामच नाही करायचंय आता. बर, काम न करू. तू फक्त बसून राह आपल्या फार्म हाऊसला. तुला बसायचे पैसे देतो. का पण असं? देतो. किती देणार? 2000 दिला आता. आणि मग मी फक्त राखण करायची शेताची? हो, राखण करायची फक्त. आणि माझी कोण करायची? मी आहे ना. नक्की? आणि मग खरंच करणार तुम्ही? करणार चांदणे मी. तुम्ही नसताना हा दौलतराव येऊन मला नुसता छेडखानी करत असतो. नाही बघतो मी त्याच्या घास जाऊन. त्याला तर अक्कलच नाहीये बघा. बर, बघतो. मला नाही पटत बरं का हे असलं सांगून ठेवते तुम्हाला. मला माहिती. हम्म. मी सांभाळ करतो. आला तू फक्त इकडे बसच आहे. तो नजर ठेवून राहील मी. ठीक आहे, चालतंय. मी आता घरी चालले. मी चालली आता. उद्या सकाळी लवकर येते मी. मग हे पैसे देते का तू? हा, द्या वापस. हा, जा सकाळी लवकर या. हा, ठीक आहे. जा. येऊ का मी? हा. हं. मायला या दावल्याचे म्हणजे इकडे आडा मुतलाच का परत? म्हणजे मा का कामाला येते तरी हा दावल्या येऊन काशी करतोच. बर, चला आता दावल्या जाऊन पाहतो. अडला नारायण धरी गाड वाच पाय हो. अडला नारायण धरी गाड वाच पाय हो. काय तरी तो कोणाचे धरता धरता तू आयुष्य चाललं. काय म्हणतोय गाडवा मी? ही आपलं दावल्या बोलता नीट बोल जा. नीट बोल जाय. अरे हा? बाबूराव, बोल की काय म्हणतोय? काय काय? तू माझ्या रानात कस काय आलता? माझ्या रानात कसं काय आलता? म्हणजे कोणाला विचारून आलता? कोणाला विचारू? म्हणजे तू काय माझ्या रानात मला विचारून येतो काय? आता माझ्या फार्म हाऊस मध्ये आलाय, हा. विचारूनच आला का? अरे तुला विचारायला मी आलोय तुझ्या फार्म हाऊसला. काय तो चूक करेल ना. काय चुकी? जरा जाय ना. काय हे बघा चांगलं देण्यात आला. आता काय ते जायला? म्हणजे माझ्याच रानात येऊ चूक करू आणि तरी वरून म्हणतो काय चूक केली? हा? अरे तुझ्या रानात आलो ही चूक झाली होय माझी. अरे काय तुझं शेत काय माझं शेत काय? लका आपण लका एकाच गावातली माणसं. हा. हा. गावातले आहे ना आपण. बांधायला बांधा येणार जाणारच की माणूस. हो, येता ना. हा. अरे काय तुझा 2 एकराचा तुकडा, हा. इथं 15 एकर आहे. त्याच्यावर का मला शेकायचंय काय? तो 15 एकर. हा? अरे पण काय एवढं काय बीपी तुझा लो झाला का वाढलाय? काय झालंय काय तुला? का तो काही मागायला आलो का एक दिवस जेवण दे मला म्हणून? हा? बाबू, ताप बी वाढलाय बरं का तुझा. हे बघ मला तू बोलायला लावून राहिले जास्त. काय झालं तुला काय? एकच समजून सांगतोय. मार राहणार त्याचा चांदीचा मागो का कवळ मारे त्याला. चांदीला कवाळा मारला? हा? काय तुला दिवसा मी बोलती स्वप्न पडते ती गरबा काय? म्हणजे मी तिला कामाला ठेवलेलं हा. आहे. मी तिथं नसल्यावर तू येतो गपचीप आणि मागून कवळे मारतो ना तिला. थांब 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 थांब, कुणाला कामाला ठेवली? चांदीला कामाला ठेवले मी. तू हो. चांदीला काम? हो, 2000 रुपये रोज दिला तिला. किती?
2000. अयो हा? कंटाळीच बसली. किती? 2000. अरे 20 रुपयाला महाग असतो तू. ए बावळाटे, कोणाची किंमत करतो का तू? हा? काय गावात घडायला लागलं? या बाबाची किंमत नको करू. तुझ्या सगळं इकत घेईल मी. अरे तुझी किंमत करायला हाय केवढा तू? अरे डोम कावळ्या. हा? धूम कावड्या. हा? धूम कावड्या. हा? गावातल्या प्रतिष्ठित, मान्यवर, सन्माननीय, आदरणीय अशा माणसाला असं नाही बोलायचं बाबूराव. हा? लहानपणी हे शिकवलं का तुला आई अच्छा, बाबा? अरे. हा? तुला लहानपणी असं शिकावं का तुझ्या आई बापाला? काय? दुसऱ्याच्या रानात बाया काम करत असतात, पाठीमागं जाऊ कवळे मारणं. कवळं मारायचं असेल ना कुणाला, असं हा? कवळं हा? खुल्या मारत असतो मी. खुल्या? हा? आणि कुणाला तिघाईत माणसाला नाही मी कवळा मारला. मग कोणला मारला? माझ्या आयटमलाच मारला. काय बोलला? काय काय बोलला म्हणजे खरं तेच बोललो. तुझा आयटम? आयटम म्हणजे काय? चांदणी म्हणजे काय तुला वाटलं काय? असं त्याची वाटली काय तुला? हा? अरे बावळाट्या, हा? माझ्या फार्म हाऊसला ती कामाला आहे. फार्म आणि हाऊस तू तुझं? डेअरिंग केली. फार्म हाऊस तुझं? हा. तुझी हिंमत झाली कशी या बाबरावच्या रानात फार्म हाऊस मध्ये यायची? यायची हा? पिटून देईल फार्म हाऊस पिटून. काय ए. जर हल्लं ना माझं? मुस्कट तोंड्या, बोलता नीट बोल. तूच नीट बोल. नीट. लाल्या पावल्या नीट बी जायचं नीट नाही बघा. वाग. हा. काय? दोन्ही हातात दोन्ही पाय दिल तुझ्या. हा? हा. नाद करू नको बाबरावचा. वायर तुटल, नवी टाकली केबल खाली घे. हा. हे घ्यायच्या गावात मी. ए, हा? नीट. तोंडात गेलं, शब्द गेलं. तोंडात. अरे काय रे तुझं हे? जर परत आता एवढं पुढे जर फिरकला तिकडे हा, चांगड्या छाटेल चांगड्या. चांगलं छाटतोय. ए, चांदणी माझी चांदणी माझी घेणं देणं तिने सांगचं कंदील लावून येणं. अरे म्हणजे बाबूराव, तू माझ्या रानात येतो म्हणजे मी मजूर लोक लावा कधी कामाला? अरे कसलं मजुरून फिगर? हा, दिली चाकीत वेळ त्या चांदणीला. परत जर फिरकली तर बघ तुझ्या रानात ती. हा, हो ना? चुकून आली रे ती. तू काय तर बोल केली असशील तिला, काय तर गाजर दाखवला असेल म्हणून ती बाळली. अरे दौलतराव, हा. तुझ्यात हिंमत आहे का पोहोचायची तिला? आणि तिला 200-400 रुपये देऊन तर बघ. काय म्हणला? हिंमत आहे का पोसायची? बाबूराव, तुझ्या रेशन कार्ड मध्ये जेवढी नाव आहेत का, तुझ्या सहित संभळेल मी. दौलतराव, हं, तुला रेशन कार्ड बघायचं कोणाचे नाव आहे? हं. चांदणी आणि बाबूराव, हम्म. फक्त दोघांचीच नाव आहे रेशन कार्डात. बर, आलो तुझ्या शेतात. काय करणार आहे तू? करणार आहे? काय करणार आहे? बर, उद्या ती माझ्या फार्म हाऊसला शेतात बर आंब्याचे राखण करायला. बर आंब्याची तिला तू झाडं. एकदा एंट्री करून बघ आता. बर हं? मी असताना बर मग तुला दाखवतो बाबूरावचा इंगा. चल. 10 वाजता तुझ्या रानात टच अच्छा, टच. ये ना, वाट बघतोय मी तुझी. हं? वाटच बघा तुम्ही. या हा. निघा. हत्यार घसूनच ठेवतो. बर बर बर. हा? चांगली धार लावून ठेवा. पाठीला तेल लावले. चांगली धार लावून ठेवा, नाही तर मुंडल. काय गोडवाणी दात काढित. हसत खेळत राहायचा स्वभाव आहे दौलतरावचा. टेन्शन लेने का नाही, टेन्शन देने का नाही, समजा गया. निघाय बघा आता तुम्ही. चले जाओ मेरी नजरों के अरे सामने से. कुत्र्याला किती हाड म्हटलं हम्म. तर कुत्रा हाडूक टाकेल. हत्ती चले बाजार, येऊ दावला. कुत्ते भोके हजार. चालेल. ना जाने कहाँ कहाँ से आ जाते हैं. हज का छोटा रिचार्ज. अडला नारायण धरी गाढवाच पाय हो. अडला नारायण धरी गाढवाच पाय हो. देवा, अरे ही गावातली आमची असली गाढवं कमी कर. अरे किती बिनाकली असावं. असावं की बिनाकली असावं, पण इतकं. चांदणे, अगं मला तर विश्वासच बसना की तू स्वप्नात माझ्या बरोबर अशी आली आहे का. वास्तव सत्य आहे.
दौलत, अरे हे खरं आहे, स्वप्न वगैरे काही नाहीये. मी खरेच तुझ्या समोर आहे. होय ना? हा वाव, काय क्यूट दिसते ग चांदणे. खरंच. हा? मग मी रोज असेच कपडे घालत जाऊ? हो, कोणाला विचारायची गरज नाही. हा. जे तुला घालू वाटतात ना ते कपडे घालायचे. ओ दौलत, खरंच तू किती क्यूट आहेस ना. क्यूट सो क्यूट. यार चांदणे, हम्म. काय या तुझ्या रूपानं जादू केली ग. हा खरंच. खरंच किती जादू केली. जादू म्हणजे ना, मी असं पक भारावूनच गेलोय ग. हो. की मी सगळं विसरलोयच. की असं फक्त ना तुलाच पाहत राहावं वाटतंय. आज काहीच काम करायचं नाही. दौलत, हम्म. असं काय आहे रे माझ्यामध्ये की तुला माझ्याशिवाय करमत नाही आणि मला बघितल्याशिवाय राहवत नाही? हा, सांग ना. चांदणे, हम्म. तुझं ते हरणीसारखं डोळं, ते सफरचंदासारखे गाल, हे तुझे सफरचंदासारखे गाल, डाळिंबासारखे होठ घाया करतात ग मला चांदणे. हा, हो. तुला हे सगळं आवडतं? आवडतं. हे 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 अगं काय चांदणे, काय लावलेस काय तू? मी जाऊ दे. काय जाऊ दे. तुला माहिती आहे ना काय ग? मी काय लावते, मी काय वापरते. असं काय करतोयस? त्याची गरज पण नाही ग तुला. खरंच. हो, तू विनाकारण वापरतेस ते. हा. मला आवडतं ते. हो ना. हम्म. आता असंच माझ्या मिठी दिवसभर राहायचं. खरंच. आज काही काम करायचं नाही. ठीक आहे. आज फक्त तू, मी, ओके. चांदणी हा? आणि दौलत. चांदणी. बाबूराव, नुसतं हसतच राहणार आहे मी का? आता काय करू. मी तुमच्या समोर आज बघा ना कशी आली. छान दिसते तू आज. छान दिसतीये ना. हो, तू आज लय भारी भारी कपडे घातले. खरंच. हो. मी का घातले माहितीये? हा? सांगू? सांग ना. सांग. मी का घातले माहितीये बाबूराव? का? आपण दोघं ना. हा? सांगू? सांग ना. लग्न करणार आहे. हा, बाबराव काय आता जगत नाही. का नाही जगू शकत बाबूराव? तुम्ही जर नाही जगले तर मग मी लग्न कोणासोबत करणार? हा ना. काय हा ना? लग्न हा, लग्न तुमच्या सोबत. करायचं. नाही करायचं. करायचं. नाही करायचं का बाबूराव? हा ना. बाबूराव. चांदणी. बाबूराव. चांदणी. काय होतंय बाबूराव तुम्हाला? चक्कर येते का? चक्कर नाही येत का? मग आता असं वाटत तुला कुठं घेऊन जावा. कुठे घेऊन जाता? लगेच. कुठे घेऊन जाता? आता लय कस तरी होतंय. कसं होतंय? सांग ना तू. मी काय सांगू तुम्हाला काय होतंय? तुला नाही होत का? मला काहीच नाही होत. मी तर फक्त एवढाच विचार करते कसा? की आता मी बाबूरावला भेटली आहे ना. हो. आणि मी एवढी सुंदर पण दिसते. हा. मग बाबूराव माझ्यावर फिदा पण झालाय. बाबूरावला पण वाटतंय माझ्यासोबत लग्न करावं. वाटतंय ना. चला मग आपण दोघं ना लग्न करूया. पण बाबूराव बोल ना. एक अट आहे. हा, काय? माझ्यासोबत लग्न जर झालं तुमचं तर मग मला तुम्ही कुठं कुठे घेऊन जाणार? तुला नेला कुठं? मनाली. हाय मनाली. आणि मी तिथे गेली ना असेच कपडे घालेल छोटे छोटे. याच्यापेक्षा कमी घालायचे. हा. ओ नो बाबूराव, टाळी टाळी. म्हणजे आखी छान दिसते. मग एक डान्स होऊन जाय द्यायचा. करायचा. चला गोल फिरा. हो. फिरा गोल. अरे वा. बाबूराव, चांदणी. झोपेतून उठा ना. किती झोपता बरे बाबूराव तुम्ही? माझी झोपच होत नाही ग. हा, का झोप होत नाही तुमची बाबूराव? काय सांगू.
बाबूराव उठवायलाच कोणी नाही. हा मी उठवायलाच कोणी नाही. अच्छा आता आपलं दोघांचं लग्न झालं का? झालं. नाही नाही अजून झाल्यावर झाल्या उठवशील. हा अरे वा. मग आपण असंच खेळत राहू. नाही मग लग्न झाल्यावर आपण दुसरा खेळ खेळूया. दुसरा हा कोणता खेळू ना तुम्हाला जो आवडतो तो. सांग ना मला. नको आता सध्याला हा. फक्त मिठीत यायचो फक्त असंच करायचं मग. आणि लग्न झाल्यावर हा. मग मिठीत घ्यायचं. हा का? हा अरे वा. मग मिठीत येता येऊ या घे या घे. आय 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 आय. या बाबा छान वाटत. छान वाटतंय हो. सोडा मग आता लग्न झाल्यावर आपण मिठीत येऊन गुलगुलू करायचं ठीक आहे. धांगड धिंगा ना. हा, तेच ते एकदा बघा ना माझ्याकडं. बघता बाबूराव तुम्ही मला बघून बोलतच नाहीये. जाऊ द्या बाबा बोलता ना ग. आता मी तुमच्या सोबत लग्न करायला तयार पण आहे तरी पण हाय मी पण तयार आहे. हा ना हो पक्का. आपण मनालीला जाऊ. हा हा ठीक आहे तिकडेच राहू. चला मग आता छावायचं. हम्म. कुठं कुठं नेते इथून कुठं जाता आता? जाऊ ना मनालीला. जाऊया ना लग्न झाल्यावर. हाय का? मग आता लग्नाची तारीखच धरते. सांग करूया ना टाइम आला तेव्हा. आता फक्त आपलं हे लास्ट मिठीत येणं. शेवटचं. हा फक्त? शेवटचं. या बाबा थांब ना मग अजून 2-1 तास. अं? बरं वाटत आहे. हो नको बस झालं आता. आता मिठी तर घे एकदा. मिठीत घेऊ घे एकदा घे. ठीक आहे या मग. म्हणजे माझं लग्न झाल्यासारखं वाटेल मला. आय लव्ह यू चांदणी. चांदणे ए चांदणे चांदणी चांदणे चांदणी चांदणी हे चांदणी 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 ए चांदणी 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 चांदणी. काय रे चांदणी चांदणी हा झपाट्यात उलटा पालता करील. चांदणी. अरे माझ्या फार भावसूर कशाला आलाय तू इथं? अरे माई चांदणी. हा. चांदणी. हो ठीक आहे. अरे माई चांदणी. ठेवलं तुला कस काय चांदणी होती रे माझ्या मिठीत. तुझ्या मिठीत चांदणी. हा दगड देऊ का तुला दगड तुझ्या मिठीत? हा बिन लाज्या चांदणी चांदणी करून पाक माझ्या हाताचं पाक हे करून टाकलं पाक आगाचं. हा तरी म्हटलं त्याच्या आईला चांदणी चांदणी कोण करायला लागले? वाढीत ना जगले. मग चांदणी कुठे? चांदणी आता झपाटा लावील बरं का. लका 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 या जातीचा आहे होय तू. थांब तुझ्या घरी येतो तुझ्या बायकोला सांगतो. हा चांदणी चांदणी करून दिवसात धावल्याला का माझ्या बाजावर ती बी मला बी डोळा लागला त्याच्या आईला. रात्र पाळी केली ती पाणी आलं तर रात्री ना. निघ बरं चल पटकन. बरं घरी नको सांगू. हा? घरी नाही 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 घरी नाही सांगत. जा तू घरी जा जा नाही सांगत जा. कुठे गेली आता चांदणी? चांदणी होय ही काय असं चित्र बांधा असं त्या पलीकडच्या बांधानं सरळ घराकडे गेली. तिकडे गेली का? हा जा लवकर जा जा. बरं मी तिकडे पाहते तिला. हो 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 मला म्हटली उठल्यावर सांगा बाबूरावला पटकन पाठवून द्या म्हणजे. हा? जा 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 जा. लवकर जा जाईल निघून ती चपला घालतो. कशाला राहू दे मी घेऊन आलो असतो. हा हा जा. ह्याच्या आईच्या गावात ह्या बाब्याच्या हा आईला बरं झालं कुणी बघितलं नाही. बघितलं असं तर मग गावात काय चर्चा झाली असती. बाबूराव आणि दौलतच हा नाही त्याच्या बायकोला सांगतो आता. नवरा तिला जपता येई नाही. मोनावाईनी मोनावाईनी ओ मोनावाईनी काय हो भाऊजी इकडे बाहेर पहिला. एवढं काय झालं आरडाओरडा कसं इकडे कोरडा बाहेर या. झाला? हा बोला कसली सवरावली असली नालायकावली नवऱ्याला. हा काय झालं? काय झालं? अहो दिवसात ढवळ्या तुमचा नवरा माझ्या बाजूवर आलाय. बरं रानात कुणी बघितलं नाही. माझं गडी बी गेलं जेवायला घरी तेवढ्यात ही खेळ तुमच्या नवऱ्यानं केलाय. काय खेळ केला भाऊजी माझ्या नवऱ्याने? काय खेळ केला? हा अहो त्याला गाड्यातला आणि बायतला फरक कळतो का तुमच्या नवऱ्याला? हा
कधी घराने माझ्या नवऱ्याचेच, कधी घराने माझ्या नवऱ्याचेच केलं तरी काय माझ्या नवऱ्याने. अहो करतोच नवरा तसा म्हणून तर गारानं सांगावं लागतं तू वहिनी तुम्हाला. म्हणून तीनदा हा? सांगायला माझ्याकडे. हा तुम्ही नीट लक्ष देत नाही म्हणून तुमच्या नवरा तसली वेळ येते म्हणून तर त्या चांदणीच्या मागे लागतोय. आज कळलं मला. हो भाऊजी काय बोलू राहिले तुम्ही. अहो, कसं बाय माणसाला बोलवलं एखादा गडी. हा चांदणी चांदणी करून मला मिठा मारत होता तुमचा नवरा. तुम्हाला बाय 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 माझा नवरा हा येऊन ते त्याला दाखवतेच मी सपाटा आता. काय दाखवता त्याला. हा असला नवरा काय तुम्ही कसं कसं संसार करता काय माहित त्याच्या बरोबर. आता माझं मला माहिती मी कसं संसार करते. घ्यावं लागत धकून भाऊजी. गळ्यात बांधला आई बापाने धुतडते. काय करता मग आता. जगाचे राजकाज सांभाळच लागेल ना मला सगळा नवऱ्याला. असला नवरा का आता दिला असता का वाद सोडून. हा तुमचं म्हणणं आहे का मी सोडून द्या नवऱ्याला. काय तसलं ठेवू नाही आम्हाला ताप. हा नवरा तुमचा पण आम्हाला ताप तिथं आमच्या रानात येऊन. हा परत जर रानात दिसला नवरा आगा नीट येणार नाही पायानं चालत त्याच्या. हो म्हणजे काहीच तुडतो नाही बघा तिथं आला रानात तर. तुम्ही मारता काय माझ्या नवऱ्याला? मारताना का नाही म्हणजे. हो भाऊजी तुम्ही नका मारू. तो आला ना मी त्याला बघते चांगला सपाटा द्या किती मला कचका त्याला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय बघता गाजरे. हा तुम्हाला नवरा ताब्यात ठेवता येणार ते ना. आमच्या परत बघवान येतंय तुमचं म्हणजे काय बघताय तुम्ही नवऱ्याकडे. आता त्याच्या डोक्याचं ना एवढं दगड घालते आणि कायमचाच खाल्लाच करते. खाल्लाच बिरात कशाला आम्हाला सांगताय काय करताय ती. नाही ना. हे बघा मी गुढीत सांगितलंय तुम्हाला. परत जर असलं काय तुमच्या नवऱ्याने आमच्या शेतात जर केलं माझ्यासारखा वाईट माणूस नाही काय दौलतराव म्हणतात मला. हा कधी पाहिलं का नुसतं नवरा 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 करतो. ते नवरा येऊन त्याला असा सपाटा दाखवते त्या बाप्याला नको नको करून सोडलं. पुरी जिंदगी झंडी झाली माझी. बाई या नवऱ्याने ना मला नको नको करून सोडलं. मेल्याने माझी पुरी पुरी चव घालून ठेवली त्याने इथून तिथून. हे रे माणूस आणि हे रे तारा. काय काय बसले काय बसली आ? हा काय करू अहो काय लाज लज्जा काय आहे का नाही का घालून राहिला डोक्यात तुमच्या. म्हणजे म्हणजे काय माझी असं काय कोतळा डाव राहिली. पहिले धरायचं चाललेलं आणि आता धरत ते दौलतरावला आहे ना. म्हणजे काय माहिती तू नेमकं. हा जसं तुम्हाला माहितच नाही आहे ना. काय हा खोटं बोलायची एक हद असते. हा पहिले चांदणीला धरायचे बाकीच्या बायांना धरायचे. आता तर दौलतरावलाच मिठी घालताय ना. माणसं पुराणा माणसं. तुला कोण बांधलं. मला दौलतरावने सगळं सांगितलं मला. त्याच्या आईच्या दावल्या गावात त्याचे काय झालं त्याच्या रानात आहे ना तिला झाड खाली बागा झोपेल होतो. हा आणि मला काय सापड पडलं काय माहिती. सपनच बघत राहणीस हा आणि ते बसलं आम्ही दोघं शेजारी झोपेल आणि ते सहज सापड पडलं सहज त्याचा असा हात धरून वाढला आणि तो त्याच्यात तो गागून उठला. अजून बरं कुठं कुठं काय काय नाही धरलं त्या दौलतरावचं. काय काय म्हणजे काय ठाक राहू का काय का माग रे काही किती तळा तवा चालतं मला भांडायला माहितीये का. काय म्हणलं तुला येऊन. काय म्हटलं का चूक तुमची आहे ना. तुमची चूक आहे. तुम्ही बायांच्या मागे हिंडता माणसांना कोणच्या बाया काय गेलं कोणच्या बाया? जवळ घरी जवळ इथं घरी बाय तिकडं झालं म्हणतो आला तो खरं सांगायला मला ते दौलत त्याचं काय किती काही नाही त्याचं काय कधी वागा रे. त्याला आज आहे ना पिसाल शहर आणच नाही काय पेशीन तुम्ही मी तुम्हाला पेशीन त्याला आणतो ना आज काय नाही आणायचं हा. वाघारात घरात तू राहत असं कर पोहा दांड्याचे माग अजिबात मला इतकं जाऊ नये वाघारात त्याचं मी आज घरात वाघारात सगळं वेगळंच काढतो एखादं. काय दगड अगं काय ऐक तू अजिबात नाही हा अजिबात जायचं नाही तू दांडे दे काय नाही येणार. अहो घरात हो सांगितलं तुम्हाला घरात हो म्हणते तो ना. कस काय कळला गेला कळून गेलं खरं तर सांगितलं ना मग. काय तुम्ही धरलं म्हणतो दौलतरावला अरे काय येडे म्हणजे तो बाय माणूस काय मग कस काय कवळे घातली दौलतरावला. काय झालं मला ना सपन पडलं. असं जोसा डावळे हा, काय झालं मला वाटतं चांदीच काय चांदीवर सपन पडलं. चांदणी चांदणी ए! चांदणीचं भूत घुसलं वाघारात. थांब ना मग काय झालं मला वाटतं चांदी झोपेल काय माझं. चांदणी झोपती चांदणी अरे घालू टाकू अगं ते सपान होत सप्पान होते पुशीदार कुकू माझं करत होते रे तुला. काय त्या सपनामध्ये काय पडल काय सांगते तर कोणाला सांग बरं. कधी चांदणीच कस काय ते सापलात मग. तुला नाही पडत का सपन. मला नाही पडत माणसाने सपला कोणाचे बायांचे माणसाचे. नाही. बरं दांडे दे ना. मी देणार नाही पहिला दांड्या खाली तुम्हाला पिशीन मी समजलं ना. हा वा घरात थांबायचं घरात कसं जात आता त्यात अगं काय करू राहिली अगं दरवाजा काय लावून राहिली अरे उभा मारायचं म्हणतो ना राय घरात.
हो हॅलो. हा. कुठे? इथे काय? चांदणी का कोण चांदणी? आमची चांदणी. तुम्ही कोण? हा तुम्ही कोण? तिच्या नवऱ्याने सांगेल मला काय? चांदणी द्या अहो, ठेवा. मी तुमचं नाव विचारतीये. मी माझं नाव बाबूराव बाबूराव. हा असं आता प्रकाश पडला होता. हा. हा काय काम होतं चांदणीकडे? तिच्यावर लक्ष ठेवायला लागले. कशाचं? चांदणी तर नाहीये, तिच्या नवऱ्याने बोलवलंय तिला, ती घेऊन गेली. तिनं मला का बरं नाही सांगितलं? ती का सांगाल तुम्हाला? तिनं सांगायला पाहिजे ना, पण मी तिचं हे करायचो ना, काय करायचं? इकडे येऊन झोपायचो पण मी काय? तिला जोडी. हा बरं आता काय काम आहे तुमचं? बोला. तुमचं काय नाव आहे? माझं पण चांदणी. हो का? हो. म्हणजे ती गेली तुम्ही आला बा हा. इथं? हो. बरं झालं तुम्ही आला इथं, नाही तर इकडे या घरात आहे ना उंदरन ते लय मोकळे खेळले असते. हो. तसं आमच्या गावात कोणी कोणी लागतच नाही, एक ना एक नवीन. कशाला? म्हणजे माणसाला बरं वाटत ना. बरं मग चांदणीकडे काय काम होतं तुमचं? अहो चांदणी इथं राहायची ना, तेव्हा मी इथं यायचो, तर आम्हा दोघायला करमून जायचं. तिला कोणाचा आधार नव्हता आणि मला कोणाचा आधार नव्हता, मग आम्ही एकणाराला आधार द्यायचो. आता तिचं काय इथे? पण मग आता तुम्ही काय मी ओके, मला कोणाचा आधार नाही लागत. नाही नाही. जाऊ मॅडम तुमचं पण काय? तुमचा हात लय लांब उभं राहा. का? हे काय हाताला हात लावणं हे वगैरे अहो मला नाही चालत हे. अहो आमची चांदणी आहे ना, अशी हातात हात द्यायची, हा ते चांदीचं गळ्यात हात- चांदीकडे ठेवायचं. गळ्यात हात टाकायची. हा मग ती आली ना, मग गळ्यात हात टाकून बसा. कळलं? हे मला चालत नाही. इथून निघा, नाही तर तुम्हाला आहे ना उभं केलंय ना त्याचे उपकार माना. कळलं का? पण असं नाही करायला पाहिजे तुम्ही गावातल्या माणसाला. हो मग काय गावातल्या माणसाला जवळ घेऊन बसू मग तुम्ही नवीन, मग तुम्हाला अनुभव नाही का याच्यातला? का नाही? हा तुम्हाला येईल थोड्या दिवसात ऐका ना, अनुभव. तुम्ही डोक्यात कमी आहे का? बरे आहेत ना तुम्ही? हा बरे. हा मग ती चांदणी आली ना तुमच्याबद्दल, तिला मी अपडेट देईल. तुम्ही आता नाही का इथून सुटा कडकडे. तिला आता तिचा नवरा घेऊन गेलाय ना. हा पण मी बोलवेल ना. तुम्ही बोलाशाल? हा बोलवेल. अहो तिने येणार आता. ते माझं मी बघेल, ती माझी बहीण आहे ना. पण काय काय? माहिती. तुम्हाला मी मावळ सांगतो ना, अहो मा काय बा इतके आंबरे आहे, इतके इष्टेक आहे, तुम्हाला जे लागले ते मी देत जाईल. ऐका ना, मी तुम्हाला विचारलंय का? आणि मला काही लागतही नाही. ओके, आय एम ओके. अहो तुम्ही आता पाहून घ्या, चला ना फिरायला. नाही बघायचंय मला. कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखत पण नाही. अहो मी बाबूराव आहे ना, कुठून कुठून येतात त्यावर? याच गावातला बाबूराव आहे. हा पण मी नाही ओळखत ना तुम्हाला. ओके निघा आता. अहो येऊन पुढे आपली आता कोण ओळखच झालं होईल. तुमचं बिल? निघा. अहो येत जात राहिलो ना आता आपली ओळख राहत नाही जाईल. ना, मला नकोय ओळख. अहो, असं नाही करणं करा. ऐका नकोय ना पण ऐका मला ना ओळख. पण ओ हॅलो, लांबा लांब उभं राहायचं. कळलं? निघा. का मग काय थांबता इथे? बरं. हा आहे का की श्यामराव, मी काय म्हणतोय, ठिबकचं सगळं मटेरियल येऊन पडलंय शेतात आपलं. हा 5 लेबर आणि 2-3 बाय असल्या तर चालतंय. काय खुरपाय लाव ना बायांना तिकडे. हा पैशाची काळजी करू नका. फोन पे करू का लगेच ऍडव्हान्स काम करायच्या आधी? मग हा त्याला काय असते माहित आहे का? व्यवहार म्हणजे व्यवहार असते आपला. गावातल्या लोकांना सगळं माहित आहे. हा 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 आज बघा खुशीचा दिवस, म्हणजे आज लय खुश आहे आपण. का माहित आहे का? चेक बी मिळला ना उसाचा. हा मग या की फार्म हाऊसवर सगळी सोय आहे प्यायची फक्त. हा सगळे म्हणजे काय उगतात घेतात काय आमच्याकडनं? हा बरं ठीक आहे, चला. काम आहेत बरी, जरा लोड आहे कामाचा. नेक्स्ट टाइम बोलू आपण. ओके. हा 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 गोवाकडे कुठं आहे माझा? हा बोल की बाबू. काय रे, काय घातकलं काय? कोण तोंड का असं केलंय? अरे कोण गेलंय? कोणीच नाही. मग तुला एक बातमी सांगायला आलो. ती कळलं तुझ्या थोबाडावरूनच काय तर दुःखद घटना सांगायला आलाय तू. आनंदाची बाकी तशी वग बरं. आनंदाची आणि दुःखाची. म्हणजे काय नेमकं? पहिली बरं सांग बाबा, तुझ्याला काय सांगायचं ते. दौलतराव, तुला काय कळालं का गावात काय घडलं ते? नाही काय कळलं का? काय झालं? चांदणी गेली ना. हा? गेली. चांदी गेली? हा. अरे असं कसं काय झालं पण? मला न सांगता. आजारी नव्हती, काय नव्हती. हा अरे काल गेली तर ठणठणीत होती.
केव्हा गेली काल का अरे सकाळी भेटलोय तिला मी तेव्हा तिच्या ऐवजी तू गेला असता तर हा. तू गेलता का तिला बघाय मी आता गेलतो बघायला. अरे गावाचा आत्मा गेल्यासारखा झाला बाबूला हा ही असली दुःखाची बातमी इतक्या उशिरा सांगतात का अय्यो. ए, चांदे! बरं रडू नको ना, गप ना. तुला मी चांगली सांगतो ना परत. माणूसला का दुःखात आहे त्याला मुस्कडे देऊन मग सांगतो काला रडतो सारखा? आता गेली तर गेली. मग गेली तर गेली म्हणजे काय तुझं काय जातं रे उपटफंड्या मला त्रास होतो ना अरे किती लक्ष दिलंय जाते ना मी अरे पण तुझ्यापेक्षा मला किती त्रास झालाय. तुला काय त्रास झाला मग मला किती वेळेस झोपायला बोलावलं होती ना. ये झोपायचं गेलेल्या माणसाचं झोपायचं नसतं काढायचं ना घ्या बाबू शहाणा माणूस आहे तो गावातला हा? येड्या भोग आहेत तिचे भोग हा. म्हणून गेली ती हा पाहुणी रावळी गोळा झाली मी गेलो तिकडं कोणीच नव्हतं. होय हा एकटीच नाही ना. हा. तुला आनंदाची बातमी सांगतो ना परत. आनंदाची का हा काय तिच्या घरी गेलो होतो. आवाज दिला चांदणी चांदणी. मग तिची बहीण आहे तिकडं. कुणाची बहीण चांदणीची. चांदणी गेली आणि तिची बहीण आली हा असं एक नंबरचं पाखरू आलं आता परत गावात. पाखरू रडत नसतं सांगायचं असं उत्साह चांगला हा. काय पाखरू आहे म्हणजे ऐकणाराला मूड येतं काय शाळेत गेलता का नाही कधी हा, सांग परत हा. काय झालं चांदणी का गेलो मी. हा म्हणलं चांदणी घरी असेल म्हणलं जाऊ चला. दे, हा. गेली, गेली, जाऊ दे, हा. पण तिकडं तिची बहीण आली. कशी आहे एकच नंबर पाखरू आलं गावात आता. पाखरू नाही म्हणायचं मग? चांदणीची बहीण आहे ती हा. शोभत का तुला बाबू येड्या नाही तसं बोलायचं पाहुणे माणूस आले गावात नाही तर की पाहुणं गावात कोण आलं की मी किती त्यांचा आदर सत्कार तो आता जाईल सगळं करायचं. हा, एकटीच आहे एकटेच येईल. होय का हा फार दुःख घटना झाली बरं का पण काय झालं हा मी मग बोलत बोलत तिचा आज हात पकडला मी. कुणाचा तिचा धरला का हात तिचा हा लय बारी लय मऊ. मऊ बर हा मग पण तिला हात जा टाकला रे मावाला असा. हा म्हणलं आता काय करावं. मग? मग तिला म्हणलं मावली पहिली चांदणी अशी नव्हती. हा मग असं गळ्यात हात टाकून द्यायची. काय हातात हात धरायचो. तिला? तिला बी बोललो. चांदणीला हात धरायचा तिला बोलला हा वेळ लागा खरंच लागा तुझा मी तुला काय एकदा धुवून घे आणि परत बसव असलं बोलत असतात का हा तिची बहीण होती बरोबर बोललो. बहिणीला सांगतात का मी हात धरला आणि ती धरला सण झालं नसेल तिला ती आता मला तिची समजी घालावी लागेल की बाबूराव तू तसं म्हणणं नव्हतं तुझ्या घरी झोप जा मी आजू जाऊन भेटून काय असेल ती यायला किती पाला काढा म्हणतं ह्याच्या आईला ऐकत राम्या इकडं झालं की पहिला सडा मारून दे वर झोपलाय तो. तुला नाही विचारलं त्याला बघतोय माझ्याकडे हा काय झालं परत पुढं आता तू जातो का? हा आता तुझं काल जातो. काय जा तू म्हणजे तू राडा केला तिथं हात धर कुठं काय लाज वाटाय पाहिजे जरा तर पाहुणी माणसाचं काय ती आता तिथं संतोन करावं लागेल मला पण मग मावाला सांग बरं का काय 7 मध्ये. अरे लका दोस्त आहे का बाबू तू माझा जान आहे हा. काळीज आहे तू माझं काळीज हा तुझ्याबद्दल बोलल ना तिला काय तर मी मग आपल्या दोघांशिवाय नाही हा, काही ना. तिला म्हणल मी हे बघ बाळा हा. बाबूला त्याच्या पोरीवणी दिसली तू म्हणून हातात हात धरला खोट हा? हा खोट बोलणार तिला मी तुझं हा. काय वाले हा काय वाले म्हटलं तू? अरे तिला म्हणत ही तुला त्याला बाबूला दिसली तुझ्या पोरी सारखी म्हणून तू नको टेन्शन घेऊ आल्यावर सगळं सांगतो मी झपाट दिवशी घरी मध्ये आधी कुठं थांबू नको दुःखद घटना झाली गावात बाई जा कोणी मग तू असेल ना. हे बघ बाबू आता तू जी काही घोळ केलाय ना मी मिटावतो तू घरी जा आणि निवांत झोप घरी येतो तुला सांगायला मी हा आता तू एकटा नको जाऊन मी येतो ना तुला जोडी. तू कशाला आता म्हणजे ते चित्र आपलं मिटून जाईल ना. अरे रागात राहिला का ती तू सांगतो हात जा टाकला कावळं बी कसं बॉम्बाल तर बघ निवड ठेवायच्या ताट ठेवायच्या आधीच गाय ठेवायला गाय अरे तिसरा व्हायचा आहे घ्यायची अजून हा दुःख एक तर मला किती झालंय हा दिसतं डोळ्यात माझ्या हा काम कर तू तुझ्या घरी मी तुला इथं सांगायला तिला हा हा, जा बघू तर चांदणीची बहीण कशी आहे ती हा चांदणीला नेले काय मचण वाटत कोणच दिसा नाही इथं हा हा नमस्कार
नमस्कार. मी या गावातील बागायतदार, जवळजवळ आंब्याच्या 4 बागा, डाळिंबाच्या बागा, अनेक बागा, असा गावातला मी उत्कृष्ट दर्जाचा शेतकरी दौलतराव. मी विचारलं होतं तुम्हाला. हा असो, कंट्रोल. तर चांदणी ही गावची शान होती. आज तिच्या जाण्यानं आमच्या गावावरती शोककळा पसरलेली आहे. सर्व गाव आमचं दुःखात आहे. तर आज त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कोण भावपूर्ण श्रद्धांजली? इतक्या वेळेस मी ऐकते बडबड 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 लावली आहे. ती कुठे गेली आहे तुम्हाला माहितीये? माहितीये का? नाही, मला कळालं. हा, मग माहिती नाही तर बोलायचं नाही. हा. कुठे गेली मग? तिचा नवरा घेऊन गेला तिला येऊन. आईला. तुम्हाला काय वाटलं गेली? अहो मग काय हे म्हणते? बरं आहे, माझ्या बहिणीला तुम्ही घालवायला बसले. नाही अहो. एकाची नाशी वाट लावेल ना, नादाला लागले हो. लक्षातच घ्या. अहो वाचतंय की माझं बी. आम्ही वाट नाही लावाय आलो. इकडे बघा मॅडम. नाव काय तुमचं? चांदणी. आईला. ती चांदणी तुम्ही कसं काय बरं? हा? असंच बहिणी बहिणी आहेत ना आम्ही. होय. बहिणी आहेत. म्हणजे तिकडची चांदणी वेगळी, इकडची चांदणी हा. वेगळी. हा बरं, शुक्राची चांदणी तुम्ही का चमचम करणारी चांदणी म्हणजे कुठली? तुम्हाला जी समजायची ती. मला तर शुक्राचीच आवडती. होय, कधी आलाय तुम्ही? मी सकाळी. होय. चांदणी काय बोलली नाही कधी गाड्या बहीण आहे वगैरे काही ती पण. हा हो का? बरं. हा, मग बोलण्यावर नंबर भारी बर कसा भाव तुमचा, मस्त. धन्यवाद. धन्यवाद काय म्हणायचंय आपल्या माणसाला. होय, आपली माणसं. आपली म्हणजे आमच्या गावात तुम्ही पाहुणे म्हणून आला का नाही? हो. मग आमच्या गावात म्हणजे आमचीच ना तुम्ही. हो. हा, किती दिवस आहे इथं? हा, आहे बरेच दिवस. हो, का? नकोय का मी? हाय का, हाय का? अहो ह्या दौलतराव, ह्या देहाला दौलतराव म्हणतात. महिलांची काळजी घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा, बस. काय जरा भाषणाची सवय आहे ना गावात. हे स्टेज नाहीये ना, पण माझं घर आहे. अहो रंगमंच आहे तुम्ही. हा. हा, स्टेज काय घेऊन बसलाय? हा, रंगमंच आहे. थोडं लांब होऊन बोलाल का? का? असंच. का हो चांदणी पण महत्वाचं गोष्ट सांगू का? ती जरी चांदणी गावाला गेली तर दुसरी चांदणी आली त्याच्यामुळं छान वाटतंय आम्हाला. छान वाटतं. हा, हो ओके. हो हो. हा, बरं. मग काय शिक्षण वगैरे काय? हा, शिकतेय ना. कुठे? नुकतीच 12वी झाली आहे माझी. 12वी झाली? हो. घ्या आमच्याकडे ऍडमिशन आता. म्हणजे ते बघू आता. बघू ना, आहे आमच्या गावात बऱ्याच शाळा आहेत मोठमोठ्या. बरं. आपली वर्गणी बी असते. हो का? 51,000ची पावती फाडली आपण शाळा उभारण्यासाठी. एक सही गेली की शिफारस गेली की तुमचं ऍडमिशन फिक्स. तुम्हाला कोणी सांगितलं माझी बहीण गेली म्हणून? काय गाव ना इतकं बहाराचं आहे ना, हा. त्यात माणसं भेटलं कोण कोण तुम्हाला सकाळपासून? ते कोणतरी आले होते बुटकेशे असे. बुटकेशी? काय त्यांचं नाव यार? टोपी होती का? हा, होती. बाबू काहीतरी असं बाबू? बोलत होते. मला नाही आठवत आहे. अहो बाबूराव आहे त्याचं नाव, बाबूराव. हा, आणि इतका नालायक क्वालिटीचा माणूस आहे ना गावातला. ते समजलं. आहे ना, आल्यावरच ना. हा, अजिबात त्या माणसाला जवळ घ्यायचं नाही. ती गोंडा घोळायची सवय त्याला, माहितीये का? हा, तू गोडगाड बोलल, तुम्हाला ह्या पाहिजे त्या पाहिजे, ही करल ती करल. अजिबात नादी लागायचं नाही. नंबर घ्या माझा. निम्या रात्रीची जर अडचण आली तर फोन करायचा फक्त. टच इथं लगेच. हो. हा, मग आता तुम्ही एकटंच असाल. हो. हा, घाबरायचं नाही. ही आहे ना तुमचं घर, हे का पलीकडं नाही का, ती दिसतंय का? ही आंब्याची बाग पुढं हा. आपलीच. तुमची माहिती बाग. आता काय तवा? हा, कधी आंब खाऊ वाटलं की बिनधास्त यायचा, डोळा दाखवून लागल ते आंबा तोडून घ्यायचा. ओके, काय सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला. हा, वाटलंच कधी जर माझ्या मनासारखं राहिलं तर बाग सुद्धा नाव करेल तुमच्या. तुमच्या मनासारखं राहिलं म्हणजे? म्हणजे आमची मर्जी राखली. आम्ही जसं तुम्हाला प्रोत्साहन देतोय तसं. आणि मला नसेल राखायची तर? बघा गाड्या कसं एक पाहुण्या माणसाला बोलायचं काम असते आमचं. मग झालं तुमचं काम? झालं नाही. जाऊ मग. चला की आमच्या आंब्याची बाग दाखवतो. मला नाही यायचंय. तसं कसं? असं काय आता इथं बसून बी बोलत होणार. चांदणी चांदणी म्हणलं तर चालेल ना तुम्हाला? हो. किती भारी हसता हो तुम्ही. नजर लागेल? कुणाची? तुमचीच. अहो नजर नजर जर कोणाला लागली तर उतरायला येतात माझ्याकडे मॅडम.
चांदणी मॅडम काय ऐका ना तुम्ही थोडं हळू बोलता का आहे ती भाषण म्हणलं ना तुम्हाला भाषणामुळे पण हे व्यासपीठ नाही ना. जाऊ द्या टाइमपास कशाला करायला. चला की आपल्या बागाला तेवढं विरंगुळा. आले हा आले नाही वा तुम्ही पुढे एकदा नाही, नंतर नाही, नाही. येते. कसं असते आलेच बिले कुठं थांबतायत. चला नुसतं माझ्या बरोबर तुम्ही. काय माहित आहे का आंब्याची बाग. हात 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 अरे डोंट टच ही धरा बरं ही धरा एक का मिनिट. धरू? धरा तर एक मिनिट शिक्षा असते लगेच. मूर्ख नालायक हा कुणाच्या कुठं परत जर हात तिकडे जर असा गेला तर हॅलो, हॅलो. मुडूनच टाकील. हा थांब. लगेच शिक्षा असते आपल्याकडे. बर मस्तपैकी आपण आंब्याच्या बागेपासून चालू करू. ओके लुक कसा आहे माझा. बरं आहे. बरा हात, हात, परत हात, परत हात. तुम्ही व्हा बरं मोर या मॅडम या 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 अंगाला या अलीकडच्या या 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 हे पहा तुमच्या सुंदर डोळ्यांनी पपईचं झाड. तर आदरणीय चांदणीजी तुमच्या सुंदर नयनांनी हे पहा पपईचं झाड. हा पण तुम्ही आंब्याचं झाड दाखवणार होते ना. ते तर दाखवणारच आहे पण एंट्रीलाच आम्ही पपई लावलेली आहे. ओके आणि ही साधी सुधी पपई नाही हा मग इंटरनॅशनल दर्जाचं वृक्ष. तिथनं रोपटं फॉरेनवरून आणलंय मी. हा मी मीटिंगला गेलतो तिकडे शेतीविषयक आधुनिक पद्धतीची शेती तेव्हा हे रोपटं मला सापडलं. बरं. सेम तुमच्यासारखं म्हणजे हे काय? सेम तुमच्यासारख्या मॅडम तिथं माहिती द्यायला होत्या. ओके. आणि इतकं सुंदर मला त्यांनी पटवून ह्या पपईचं महत्व दिलं. 1 तास लेक्चर चालू होतं. हा पपईची वाढ कशी करावी कशी होते कोणतं खत वापरावं सगळे त्यांनी अपोटिट माहिती दिली मला. तुमचं काय मत आहे या झाडाबद्दल. मी काय मत देऊ आता मला काय एवढं कळतं झाडांमधलं. हो माय गॉड मग. सगळं शिकवेल तुम्हाला मी. हो काय? फक्त आमच्या सानिध्यात राहा. हो म्हणजे कळतं ना काय म्हणतोय ती. हा असं काय तुम्हाला लकवा फिकवा होतो का इकडे एकदम बघा नाही, मी ते म्हणजे बोलतोय केस आहेत जिवंत. ना नाजूक केस आहेत माझे. हो ना ते दिसतेच ना केसच काय मॅडम तुम्ही पण नाजूक आहात बघा ना. म्हणजे उन्हात आला की लगेच लाल भडक पडायला लागला. हो. असं तेज माझ्यासारखं नाही तुमच्या चेहऱ्यावर. हो बरोबर आहे तुमचं. तर ही लहान पपई आहे आता तिची वाढ व्हायला वेळ लागेल. हो आता तुम्ही आलाय म्हणल्यावर आंब्याकडे जाऊ आपण आता. ओके बरं. ओके काय हे? पुढंच सांगितलं ना तुला. या चन्नी मॅडम बागेला आमच्या तुमचं पाय लागलं. थांबा थांबा हा आंबा या आंब्याला हा हापूस आंबा पण येतो. परत अजून कलमी आंबा पण येतो. हा हा रायवळ आंबा पण येतो ह्याला अरे वा मिक्स. एका झाडाला एवढे प्रकारचे आंबे कसे लागतात. अहो मॅडम आधुनिक शेती आधुनिक. त्याचं काय माहित आहे का मॉरिशस माहित आहे का तुम्हाला मॉरिशस. हे कुठला तरी देश आहे ना. अरे म्हणजे काय तिथलं रोपट आहे हे. हा हा राहू चांगलं आहे बरं का तुमचं. हो ना. तुम्ही शेती वगैरे करताय असं आधुनिक ते पण खेडेगावात राहून खूप चांगली गोष्ट आहे. अहो मार्गदर्शन असतं ज्याला त्याला माझं. आणि सॉरी बरं का काय? मी तुम्हाला मागाशी खूप बोलले. ह्या नाजूक ओठांना सॉरी हे नाही शोभत आहे. तसं काय म्हणू नका का पण सॉरी कशासाठी. मी ओरडले ना तुम्हाला तुम्ही कोण काय असं. ओरडलात नाही तुमचं ओरडणं सुद्धा आम्हाला नाजूक वाटलं माहित आहे का. कारण तुम्ही आहातच क्यूट ब्युटिफुल त्याच्यामुळे आम्ही नाही एवढं मनावर घेत. थँक्यू काय थँक्यू. हे नको नको मारू नका आता हातात हात घेऊन हिंडायचं गावभर. आमच्या गावात पटली काय म्हटले. ह्या हातांना इतकी सवय नाहीच आहे पहिल्यापासून. संस्काराचे हात आहेत चाटा हात नाही ती पण काय पुढं पुढं सेवा करण्यासाठी पुढे जातात. पण हो. तुम्हाला कळली माझी सेवा का आहे ती. हा बरोबर. तुमचा जेव्हा पर्स झाला ना मला चांदणी हा तेव्हाच कळालं की मला हा 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 आनंदातला हात आपल्या हातात आलाय. कशी वाटली माझी बाग. खूप छान वाटते तेच म्हणते मी. तुम्ही आधुनिक शेती करता एवढं खेडेगावात राहून एवढं देश वगैरे फिरून आलाय. खरंच नाद माणूस आहात हा तुम्ही दौलतराव. आता काय झालंय माहित आहे का असे दौरे तर करतोच मी हा पण एकटाच जातो ना. हा आली वेळ आणि जर तुमची इच्छा असेल तर जाऊ आपण. जाऊ ना नक्की.
येणार माझ्या बरोबर? हा येईल येईल येईल. हा ठीक आहे, लागतो तयारीला. हो पासपोर्ट काढायचा तुमच्या. बर बर. चला आता दुसरी बाग दाखवतो. हा चला. या या. अलीकडे असं नका लावता. तर मी काय म्हणत होतो तो यायला अंगठी होती माझ्या हातात आता. अहो तुमची अंगठी माझ्या हातात आली दौलतराव. ऐका ना थांबा मी घालते. हा नाही काय मी घालते ना आता तुमच्या. कसलं भारी लाजताय तुम्ही. हा. मला तर 0 मिनिट असं वाटलं की साखरपुड्यात चाललाय. साखरपुड्यात घालतात ना असं असं भाव आलता चेहऱ्यावर त्या तुमच्या. बरं तुम्ही मला केळीची झाड दाखवणार हो होती. हा ती मग केळीचीच बाग आहे. इथे केळी तर कुठे दिसत नाहीये मला. ही काय अरे एवढी छोटी आहे सध्या केळी. अहो ती केळीचं रोपट जस्ट आलंय ऑस्ट्रेलियावरून. ओके. हा ऑस्ट्रेलियावरून आलं. एक नमुना पाठवलाय त्यांनी. आता ह्याची बाग तयार होणार. खूपच हे रोपट लावलं आणि डायरेक्ट तुमच्याकडे आलं. हो का. कशी वाटली केळी? हा बाग व्हायची अजून. हा. मग केळीच्या बागेत फिरू आपण. हो नक्की. दुसरं काय आहे माहितीये का, ऊन फारच झालंय है ना. खूपच म्हणून यामुळेच मी इकडे येत नाही. नाही आता आपण इथून पुढे सावलीत येत जाऊ बस. हो. 4-5 वॉकिंगची सवय आहे का तुम्हाला? वॉकिंग. हो हो अरे वा, म्हणजे आपली चांगलीच गट्टी जमणार आहे. मला पण वॉकिंगचा इतका नाद आहे ना. सकाळी दुपारी, पण दुपारी उन्हामुळे कॅन्सल करतो मी. पण सकाळ सकाळ टच हो ना. जॉगिंग बरं, मॉर्निंग. आता बसूया का आपण सावलीमध्ये थोडं. तेच खूपच ऊन म्हणणार लागते. तुम्ही. हो आपण काय करूया, तिथे माझा बसायची मस्तपैकी जागा आहे. तिथे बसू आणि आधुनिक शेतीबद्दल काय काय अजून योजना आहेत माझ्या ते सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे. चला. इथं का चांदणी हा कसं वाटतं हे लोकेशन? खूप भारी वाटतंय. किती छान सावली वगैरे. इथे झोप पण छान येईल है ना. हा काय झोप खूप छान आहे दुपारची. झोपायचंय? नाही आता नाही असं बोलतीये. म्हणजे इथं ह्या लोकेशनला आलं का नाही, हा. इतकं शांत आणि फ्रेश मूड एकदम माइंड. हा बरोबर. तुमचं कसं झालं बघा बरं आल्या आल्या लगेच. हो. पण काही म्हणा बरं का. हा मला त्या चांदणीत आणि या चांदणीत जमीन आसमानचा फरक. हा ते असू शकतात. बहिणी बहिणी सारख्या नसतात ना. असू प्रत्येकाचा स्वभाव चांगला नसतो दौलतराव. काय झालं? काय नकोय का तुम्हाला असं? नको. राहू द्या वेड्यात का. अलीकडे येतो ना मी अजून. ऐका की, ती चांदणी हा, आणि तुम्ही शुक्राची चांदणी, हा, ती तडफड करणारी चांदणी होती. राग मानून देऊ नका. हा. तुमचा स्वभाव, तिचा स्वभाव, तुमच्या बोलण्यात किती गोडवा आहे. अक्षरशः पागाळलो मी. पागाळलो म्हणजे ते उन्हानं तिकडं. हा. पण काय तुमचे बोल, फक्त असं ऐकावं असं वाटत होतं. तुमचे ते विचार खरंच. आता पुढचं काय नियोजन आहे? पुढचं आता काही नियोजन नाही आहे. माझी हा. कॉलेज तर झालंय. म्हणजे आता मी इकडेच राहील. माझ्या बहिणीची शेती करायची आहे ना मला. तिचे मिस्टर घेऊन गेलेत तिला. मग कोण करणार तिची शेती? म्हणजे ही शेती तुम्हाला दिली त्यांनी? हो मग ती कायमची तिकडे गेली? हो. जाऊ द्या, बरं झालं. काय? बरं म्हणजे तुम्ही आला बरं वाटलं. ऐका ना, काय? तुम्ही मदत कराल ना मला शेतीतलं? एवढं नाही समजतो. तुम्ही कसं आधुनिक शेती करता. हा तुम्हाला माहिती आहे ना कुठे काय, कुठलं खत द्यायचं, हा. कधी पाणी द्यायचं, कधी नाही द्यायचं. तुम्हाला सगळं माहिती आहे दौलतराव. हो ना. प्रचंड मला खताबद्दल माहिती आहे. हो ना. ह्या झाडाला कुठलं खत द्यावं, हा, ह्या झाडाला कुठलं काय? म्हणजे हे समोरचं झाड हा. त्याला कसलं खत द्यावं, हा. व्हरायटीनुसार मी खत पाणी करत असतो. ओके. त्याच्यामुळे झाडाची वाढ हळू 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 हा. उच्च दर्जाचं झाड होतं. बरोबर. खत
पाणीवाले दौलतराव असं फेमसच आहे गावात. मी अरे बापरे. कुठल्याही गावात असं नवीन रोपटं आलं की त्याला कुठल्या प्रकारचा खत द्यावा, काय? किती म्हणजे खत झाडाला हा, हा. कुठल्या प्रकारचं वापरावं ह्याची परिपूर्ण माहिती माझ्याकडून घेऊन जातात. आधुनिक शेतीचा परिणाम. बर. तर मी काय म्हणतोय, चालणे हा चालणे हा. म्हणलं तर हा, चालेल, चालेल चालेल. कारण ते असं ओटात बसलेलं आहे ना. तुमचेच आहे आता चांदणी. बोला. तर तुम्हाला काही शेती बाबतीत किंवा शेती व्यतिरिक्त कसलीही अडचण आली, हा बिनधास्त फोन करायचा. करणार की. हा, आणि एकटेपणा अजाबात वाटू द्यायचा नाही. हा इथे घरामध्ये एकटेपणा अजाबात वाटू द्यायचा नाही. हा. जरा सुद्धा तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग वाटलं, कॉल इस रूट की सभी सेवा चालू है. 24 तास ऑनलाईन सुद्धा असतो मी. हो का. हो, खूपच ऍक्टिव्ह आहात हा तुम्ही दौलतराव. ऍक्टिव्ह. काही म्हणायचं नाही, तुम्ही ओळखलं खरं. दौलतराव काय चीज आहे ना, ह्या गावाला आज तागायत कळलं नाही, पण 0 सेकंदामध्ये तुम्हाला कळालं. चांदणी चीजच अशी आहे, ती प्रत्येक माणसाला ओळखते म्हणजे ओळखतेच. जसं आम्हाला ओळखलं तसं ना. काय हसता राहू तुम्ही. म्हणजे जाऊ द्या, आज तुम्ही माझे फ्रेंड्स. काय फ्रेंड्स तुम्ही आजपासून माझे. ओय. तुम्ही जर मैत्रीचा हात माझ्या हातात देत असाल ना, हा तर मला पण मैत्री करायला आवडेल. नक्की. खरंच. काय चाललंय दौलतराव? हो, चांदणी. कोणाचा आवाज येतोय? दौलतराव गाड्याच्या आवाजात का बुध काय काय रे, काय करतोय? काय करतोय म्हणजे? चांदणी काय आहे? तुम्ही कोण मला विचारणार आहे? मी कोणाशी बसायचं, कोणाशी बोलायचं, कधी बोलायचं? सारखी बडबड बडबड. कोण आहे तो? हे सारखे हेच होते ना ते सकाळी आलेले. अरे गावात अशी ना फिरस्ती कुत्री लय. हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. भाव 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 लक्ष देत नसतो मी. काय रे तुझा? माणसाने ना उंची असेल तेवढंच बोलावं, जास्त बडबड बडबड काही कामाची नसते. घ्या, कुणाबद्दल बोलतोय हे बघितलं? आणि कुणाबद्दल? तुम्ही त्यांच्याबद्दल काही काही सांगताय ना, त्यांनी गावामध्ये आधुनिक शेती केली, बाहेरच्या देशातून रोपं आणून लावलीत. हा विचार करा जरा, त्यांची शेती किती आहे. दौलतराव म्हणतात त्यांना, माहितीये का? बर चांदणी, तो झाला का? तुला काय माहिती आहे त्याच्याबद्दल? मला माहिती पण करून घ्यायचं नाही. ओके. नाही मग मी सांगतो ना. काय म्हणता काय काय माहित आहे? चांदणी? हाय काय करतो माहिती का? मुंडीव पाय देऊन गेले या जमिनी, या बगीच्यात ते बळ केलं यानं तुला काही मोठे की सांगेल असेल ना, याचं काही ऐकू नको. हा डोम कावळा आहे. ए बाबू, अरे मित्र आहेस तू. अरे अशा बळकवल्या बळजबरीने घेतल्या नाहीत. हा ना. पैसे माझ्याकडनं घेताना त्यांना गोड वाटलं, देताना काय होतंय? व्यवहार असतो का नाही चांदणी मॅडम? व्यवहाराने मी पैसे दिले, माघार द्यायला पाहिजे ना. हा. मग ह्याला बळकावणं म्हणतात का? नालायक कुठला, मूर्ख. हे बघ दौलतराव, काय ती नवीन बाई आहे, तिला काही एका दोन सांगू नको जरा. हा. हा तू काय करेल ना ते मला माहिती या बाबरावला. होय ना? हा जास्त जर बोलला ना आता, हा हायला. नवीन बाई आली का काय बस. झालं दौलतराव? बसा की. हा एक मिनिट. काय ह्याला जर बोललो नाही वस्ती उठवला आता ह्याच्या नादी लागायला नको. हा काय म्हणला मॅडम? बसा. हो बसायचंय, पण काय तुमचं काय काम आहे? तुम्ही हा? निघा. नाही एक मिनिट, फोन आला. कोणाचा फोन मध्ये झाला? अयो चेअरमन, अरे तुला माहित नाही मीटिंग आहे आज सोसायटीत. अरे वाट. ए थांब. हॅलो, बोला चेअरमन साहेब. यार, ऑन द वे. कॉर्नरला आलोय आपल्या त्या शांताबाईचं घर नाही का, त्या बाबूच्या पलीकडचं. काय वसाळल्याला बाबू? तीन आहे दुसरा. 0 मिनिटात सोसायटीमध्ये. ओके आलोच. अरे डेट. ए अरे थांब. अरे वाट. चांदणी, मिस यू. काय अर्जंट मीटिंग सुद्धा होत नाही गावात माझ्याशिवाय. हां मी मीटिंगला जाऊन येतो. भेटू आपण ठरलेल्या वेळेत. अरे डेट. हे निघालो. हां कोणती बाई आली का लटकत? बाबू तोंड सांभाळून बोल. काय चांदणी? काय काय म्हणला तुला तो? आता हे विचारणार तुम्ही कोण? एवढे चांगल्या माणसाला घालून टाकलं. बसले होते ना चांगले ते दौलतराव. अगं चांदणी, तुमचं काय असतं
असं सारखं मध्ये मध्ये? तो कशाचा चांगला माणूस आहे आम्हाला विचारायचं गावात कोण माणसं चांगले कोण कसे हा त्याकरता सकाळी मी आलो होतो का नव्हतो हां तर मला झटकरून लावलं लगेच हां आणि तू अशा डोमकावळ्या संग त्याच्या रानात आली काय दाखी सुटलं तुला पपईचे झाडं आंब्याचे झाडं अहो त्याचं काय खरं आहे त्यानं असं बळकवलंय मग एकोणाच्या माणसाच्या मुंडे पाय देऊन आणि घेतलंय ताब्यामध्ये त्याचं काय स्वतःचं काय इडं पण आता ते स्वतःच झालं ना त्यांचं. याच चांगलं राहतं का हां ते चांगलं नसतं ते ठीक आहे, पण त्यांचे पैसे नाही दिले म्हणून ते काय करणार? त्यांची शेतीच घेणार ना ते. काचे पैसे काचं काय ते तर दादागिरी करतं फक्त हां तुम्ही अशा लोकांच्या मागं लागा त्या हां पहिले मी चांदणी कोणाच्या मागे लागत नाही, लोक माझ्या मागे लागतात. ओके. हे बघा चांदणी पहिले चांदणी होती ना तुझी बाई हा ती अशीच यानं काढून दिली त्याच्या त्रासामुळे निघून गेली ते काय बोलतो? हा माहिती का आता भेटू तुम्हाला दौलतरावला सांगते. हा मी इतका सज्जन माणूस आहे मी हे मोठे की सांगत नाही मावाली मी गरीब माणूस आहे पण सहकार्याला चांगलं आहे जेव्हा लागलं तेव्हा मी देत राहतो कोणत्याही व्यक्ती असो माणूस असो बाई असो मी कधीच नाही म्हणलो नाही पण तुम्ही अशा चांगल्या माणसाची गाडी घेतली हां नालायक माणसाची हां चांगलं वाटतं का? चुकलंच जरा बाबूराव माझं. तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहिती घेतलं काही त्या गल्लीतून जर चालला ना तर बाय त्याच्या तोंडावर थोका त्या दरवाजा लावून घेता माहिती का? कशी लोक असतात ना, एकाला पटवतात एकाला लगेच हे करतात. तुम्ही तरी मी त्याच्याकरता तुमच्या पहिल्यांदा आलतो माहिती का पण तुम्ही मला डायरेक्ट असं झट करून दिलं. तुम्ही काय करत होते आता इकडे? अहो काय झालं त्याला मी सांगितलं ना म्हटलं अरे चांदणीची बहीण आली तो जसा मापासून निघाला ना मग परत तो घरी येऊन पाहिलं तर तू दिसली नाही घरी म्हटलं यानं करून बगीच्यात नेलं का तिकडं दाखवायला मग आलो पाहायला तुम्हाला तर तुम्ही तर याच एकूण आला कावळ्या मारी सुटले काय? चांगलं वाटतं की हां पहिल्याच टायमाला असं त्याचं काही ना तो असंच करतो. जाऊ दे आता काय जे झालं ते ते झालं. गळ्यात काय घालतं ते कोणावर विश्वास नाही ठेवू शकत मी आता. हां नाही विश्वास तुम्ही ठेवा माव ठेवा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय लागलं वागलं तर मी आहे. आणि तुम्ही तसे वागणार नाही कशावरून? अहो मी तसं वागणारच नाही तुम्ही फक्त मला बोली जा तुम्हाला काही भीती वाटली घरी रात्रीची वगैरे तर मग येत जाईल मी जोडी तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका आणि तो कसा येतो मग मी बघतो काय वाटतं तुम्हाला? हो ठीक आहे. हां मला बाबराव मानते आहे बरं का बर लक्षात ठेवायला. लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला गरज लागली तर बोली जा बा असं म्हणतो मी. बर चालेल. हां बर चला येऊ का मग मी? कायच करू ह्या माणसाचं मी रोज वाट बघावं लागतंय रोज देवासारखी येते नुसतं भांडणाचं कप आता कायच करावं. आता आज बी एवढा उशीर झालाय अजून पत्ता नाही ह्या माणसाचा यायचा कुठं बसला असेल काय माहिती कधीच नीट येत नाही दारू पिऊन नुसतं डुलत घरी यायचं आणि घरी येऊन माझ्यावर ताव काढायचा. आता आज बी तसंच असेल बघतेच मी ह्याच्याकडे आज करून तर द्यायला काहीतरी किती वाट बघावं काय माहिती ह्या माणसाची काय करावं काहीच कळणं झालंय. चांदणे कुठं गेली? कुठं जाणार आहे हा बस. मस्त जाऊ का? काय म्हणते बोल. काय म्हणू मी औषध आहे कशाला राहू दे की उशी दे. हां आज बी पिऊन आलात ना हां का कशासाठी एवढं काय टेन्शन असते एवढं पिऊन यायला? तुला काय सांग माझं टेन्शन हा काय सांगता तुमचं टेन्शन? सारखं कामावय हं. मिनटभर वेळ भेटत नाही जेवायला का कशाला. लाज वाटते का थोडी तरी तुम्हाला? हा रोजचा तमाशा आहे तुमचा हा आणि काहीतरी जीवाला थोडीशी तरी शरम येऊ दे हो तुमच्या. आज सुद्धा पिऊन आलात तुम्ही हा? ते बघ तुला सांगितलं ना बडबड करायची नाही. अच्छा हा हा म्हणजे मीच बडबड करतेय ना? मी कमावताय ना हा मी पगार पाणी कमीतोय तुला आईत बसून खाऊ घालतोय. बर आता मला डोक्याला टेन्शन द्यायचं नाही अजून. हो का? हो मी टेन्शन देते तुमच्या डोक्याला? हो हा आता माझ्यामुळे टेन्शन व्हायला लागलंय का तुम्हाला? कोणत्या गोष्टीची कमी करते मी घरामध्ये तुमच्यासाठी सांगा ना तुम्ही मला. हा हे बघ इतक्या दिवस तुम्हाला टेन्शन देत नव्हती हा मला काय लागत ते मला भेटत नाही. बर हा हो का?
म्हणून मी आता टेन्शन मध्ये दारू पितो. अच्छा अच्छा, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे ती भेटत नाही म्हणून तुम्ही दारू पिताय का? हा. कोणती गोष्ट भेटत नाहीये तुम्हाला? कोणत्या गोष्टीची खुशी नाही घरांमध्ये? या सांगा बरं. इतकं मोठं घर करून ठेवलंय, एवढे पैसे कमवता तुम्ही, सगळ्या गोष्टी घरामध्ये आणता तुम्ही, आणि मी सगळं सासवते ना, सगळ्या गोष्टी सासवून सासवून तुम्हाला करते, सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला जी खुशी पाहिजे ती सगळं करते मी घरामध्ये. मग कशासाठी हा तमाशा? कशासाठी रोजचा तुमचा? कशासाठी? कारण की एन्जॉय करायचा मला, एन्जॉय. अच्छा. कारण की पैसा जास्त होत चालला हो माझ्याकडे. हो हो, पैसा जास्त होत चाललाय म्हणून हा तमाशा करता का तुम्ही? हा तुमचा एन्जॉय आहे का? अरे हाच एन्जॉय ना एक दिवस असा डोक्यावर पडेल ना तुमच्या, तेव्हा कळेल तुम्हाला. अच्छा, हा. तुम्हाला शिकवायचं काम कमी कर. तुला एक सांगतो, माझ्या डोक्याला ताण देऊ नको. अच्छा, हा. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या चांगल्यासाठी मी तुम्हाला सांगते, आणि असं वाटतं की मी तुम्हाला शिकवते. मग काय झालं? शिकवलं तर काय झालं तुम्हाला? मी चांगलं शिकवतेय ना. तू दिवसभर मशिवाने झोपेल राहती क्वाटवर, मी बापरे. 8 घंटे ड्युटी करून येतो. हे बघा ना, आता हे खूप झालं बरं का. म्हशीवानी मी घरात झोपते का? तू काय करते? आणि तुम्ही पहिल्यासारखं पिऊन येतात त्याचं काय? मी माझ्या पगारातून पितो मी. अच्छा अच्छा, म्हणजे कथा बापाच्याकडून आणलं मी प्यायला. हा, तुमच्या बापाच्या कमाईचं पिता ना तुम्ही. मी तर आयत बसून खाते घरामध्ये, है ना? असंच म्हणायचंय ना तुम्हाला? आयतच खाते ना मी. बरं ठीक आहे, बघतेच मी आता ना, आयतो कोण खाते, कोण काय करते, सगळ्या गोष्टी मी बघणारच आहे. तुमचं ना बघतेच मी आज ना, तुमची वाटच लावते. बघा तुम्ही. काय भाजी बनवली तुझ्या जेवायला? भाजी जेवायला देते मी तुम्हाला चांगलंच. जेवाय- जेवायला ज्यादा बोलले दात पडेल. तुम्ही जर माझे दात पाडायचा प्रयत्न जरी केला ना, आता तुमचा भुवच करीन मी डायरेक्ट. हे जागा तुझ्या सारखेला बघितलं मी. हो का? माझ्यासारखी किती बघितली? उठून बोला बरं. उठा ना, उठून बोला ना मला. तुम्ही किती बघितली माझ्यासारखी? तुम्ही सांगा बरं मला, लय बघितलं. किती बघितले? तुला एक सांग का, माडीवरले पैसा जर असेल तर माडीवरले खाली येईल. अच्छा येऊ मिनिटात. बरं, हो. म्हणजे एवढी आता तुमची लेवल झाली का? हो, लेवल आहे. एवढी लेवल झाली. बाबराव म्हणताय मला, पहिला बाबराव. नीट डोळे उघडून इथं बायको समोर बसली ते बघा पहिले. चाललेवरच्या माडीवरची खाली आणायला. हा, हाय का लेवल तेवढी? उगाच दारू पिऊन उडायचं नाही, एवढं कळलं ना? नीट जरा. इज्जत आहे आपली ह्या समाजामध्ये आणि ह्या सोसायटीमध्ये पण. हे असलं करून ना, काही बी तमाशा करू करू ना, इज्जत नका घालून घेऊ. नाही बघ, मी आपल्या घराच्या घरात करतो डांगडे, बाहेर नाही दाखवत जगाला मी. हो का? आणि घरातल्या घरात डांगडिंग का करता तुम्ही? माझ्या समोर बी असं म्हणजे प्रॉब्लेम क्रिएट करता का तुम्ही? रिकाम आपल्या दोघांमध्ये भांडणं होतात, कळलं ना? आणि ह्या तमाशामुळे ना मी तुमचं ना एकदाच ना काय ते लास्ट आणि बेस्टच करणार आहे बघा तुम्ही. भांडण आहे ना तू करायला लावते. अच्छा, मी करायला लावते का तुम्हाला भांडण? कशामुळे? तर आता सकाळी डब्याला काय दिलं का मला? तू डब्याला काय दिलत? सांग, तू सांग. नाही तुम्ही सांगा ना काय दिलत? शेवग्या शेंगा कोणी कोरड्या देईल का सुक्या करून? शेवग्या शेंगा कोरड्या तुझ्या बापानं का तुझ्या आईनं बनवल्या होत्या का? कोरड्या दिलते मी. शेवग्या कोरड्या दिलत्या. तिला गेल्या नुसतं चोखावं लागल्या त्या. हा, जाता जाता सगळं मधलं सांडून दिलं असेल खाली, आता त्याला मी काय करणार आहे? हा? मी सकाळी काय पिऊन गेलतो काय ड्युटीवर? तसंच केलं असेल, अगं झालं असेल तुमच्यासोबत. तुला नवरा संपवायचंय मला वाटतं. तुम्ही जे हे असलं रोज रोज करून येणार ना, मी शेवटी तेच करेन. काय तुम्ही जे ऐकलं तेच काय म्हणून अरे बघ, तुला माझ्यावर ना जास्त दमजोर चढवायचा नाही. तुला रात्री संपूर्ण घेणार डोकं लावायची तर बरं एक जण ठेव. ठीक आहे, मला ना आता बघायचंच आहे तुमचं. मी काय करते आता, भाऊजीला कॉल करून. कोणता भाऊजी? कोणता कोणता भाऊजी? आल्यावर कळेल तुम्हाला. मी भाऊजीला कॉल करून बोलवते, थांबा ना. एवढा आपल्या रूम मध्ये कोणाला बोलायचं नाही. जर बोला दात माडी बोलवते थांबा. दोघात मध्ये विषय हा. आवाज बंद करा. हॅलो भाऊजी, आत्ताच्या आता तुम्ही घरी या. काय या माणसाचा ना रोज रोज मी असलं बघून घेणार नाही बरं का, सांगलेलं मी तुम्हाला पहिलं. आत्ताच्या आता घरी या तुम्ही. आल्यावर सांगते मी काय झालंय ते. भाऊजी तुम्ही पहिलं घरी या, या पटकन. हा ठीक आहे, या पटकन या. आता ना भाऊजी, कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कोणाला बोलताय? लगेच कोण दिसलं तुम्हाला तिकडे? तो फोन लावला तर तो भाऊजी काल आला इथं? म्हणजे दिसला बी का लगेच तुम्हाला? मग कोण होता तो? हा, मरण आता दिसत असेल कोण होता तो? मग कोण होता तो? अजून कुणी आलंच नाही. येऊ लागलेत आत्ता, येऊ लागले. थांबा जरा, आल्यावर कळेल तुम्हाला कोण आहे ते. औषध कशाला उशी बिशी काही मला पडू दे. झोपायचे प्रयत्न करायचे नाहीत. आता जो तमाशा चालू होता ना तोच चालू ठेवा, कळलं का? किती वाजले आता? कोणतरी येणार आहे म्हणून पुंगी वाजली का तुमची? कोणी येऊ द्या काय, उठा माझं ना. कोणी काही करू शकत नाही. हे गुब्बारा जो फुगलाय ना आता तुमचा, हवा बघा कशी काढते मी आता. थांबा, तुझा आहे का हवा काढणारी? येऊ द्या मला ना बघू दे. भाऊजीला येऊ द्या. कोण कोणाची हवा काढित ते बघ आता. आलेत वाटतं दरवाजा. घेऊन येते त्यांना. थांबा, इथंच बसा तुम्ही. आता बघतेच मी तुमची. बघा कशी उतरवते तुमची आता हवा. तुझा? थांबा, बसा इथंच बसा, मी आलेच. नाही
आईचे डुक्कर मारले तुझे भाई. भाऊजी आले का तुम्ही? हे तुमचाच मित्र आहे ना? हो. कसलं आहे होय खरंच. रोजची भानगडे बघायची ही. रोजची. बघा बोला त्याला काहीतरी सांगा समजून. काय केलं मी लय त्याला? थकले बाबा, हे रोजचं मला नाही पटणार हे असं. काय काय केलं काय त्याने आज? अहो रोज पिऊन येते, रोज पिऊन येते, रोजचं भांडण आहे घरामध्ये. हा कसं सहन करू मी सांगा बरं तुम्ही. आज मी एवढं थकले आणि तुम्हाला कॉल केला मी. आज मला जे आहे ना ते सगळं लास्ट अँड बेस्टच करायचंय. मला काहीच ऐकायचं नाही ह्या माणसाचं बरं का. त्याला नीट समजावून सांगा तुम्ही. 2 दिवस झाले मला भेटला होता. 2 दिवस झाले मला भेटला होता आणि 3000 रुपये मला मागत होता. मी नव्हतो देणार, पण मला तुमचं कारण सांगितलं. माझं मला माहित आहे तो खोटं बोलत होता, पण दिलं. पण नाही आता बस. बाबूराव, ए बाबूराव, मूर्ख आहे यार, याला कळत नाही. एवढी सोन्यासारखी बायको घरात आहे, कसं तिला जपावं. हा पितात ना लोक, पितात दारू, पण लिमिट. कशाचं टेन्शन आहे याला? विचार, तुम्हीच विचारा मग त्याला काय कशाचं टेन्शन tension. कशाचं आहे त्याला? पगार येतो, पगार आला की तो 4-4 दिवस कामाला जात नाहीये. अरे आहे सरकारी नोकरी, ठीक आहे ना, पण ते किती दिवस असं याची नाटकं सहन करणार? म्हणूनच मी आज तुम्हाला बोलवले भाऊजी इथं. नाहीये. त्याचा फायनल काय असेल ते हा, डिसिजन ते आज करून टाकू. तुम्हीच करा आता काय करायचं ते. मी तर त्याला सांगितलंय बघा. आज मी तुझं ना लास्ट आणि बेस्टच करणार आहे म्हणून मी त्याला सांगितले. मला धमकी देतोय तू अजून. काय तुझे धमकी? दातच पाडून टाकीन म्हणे. माझे दात पाडायला निघालाय तू. बापरे. बघा कशी तळमळ सुटली. नाही काही गरज आहे का एवढी प्यायची? अरे पोटामध्ये एवढी आग पडते तर मला सहन नाही करू शकत. काही गरज आहे एवढी प्यायची? जेवला नाही किती दिवस झालं तो? अहो डब्बा देते की मी बनवून. हो ना, आता पण मला काय माहिती जेवते का नाही. मी काय जाऊन बघते का त्याच्या कामावर? दारूमुळे जेवतो का नाही संध्याकाळी तर जेवतच नाही. तेच आता काय सांगू विचारतोय. तुम्हाला. आज पण जेवला नाही ना तो? आज बी जेवला नाही. आलं की असं पडून राहते. कसं जेवल ते? नाही, बाद झाला तो. खूप नाटकं झाली त्याची. आता मी माझ्या परीनं बघतो काय करायचं. हा बघा करा काय करायचं. बाबूराव, ए बाबूराव, बाबू कोण उठ बरं. आहे ए कोण आहे? उठ. उठ म्हणजे कळतं का तुला? बघा असं बोलते. उठ. उठून बस. मी भाऊजीला बोलवलंय. भाऊजी सोबत बोलायचं. आहे का जाग्यावर? या इकडं, अलीकडे या. नाही नाही नाही, बस बस. त्याला बोला. बोलायची इच्छा नाहीये. 0 मिनिटात निघायचं इथून ना. डोकं खायचं नाही. 0 मिनिटात इथून निघायचं. डोकं खायचं नाही. तुला प्रेमानं- माझं तुझं घर? तुला मी बोलवलंय का? घर घ्या आवाज शब्दाचा कमी करा. कमी आवाजात बोलायचं, कळलं ना? माझं डोकं खवळून देऊ नको हा, तुला सांगतो. कशामुळे? डोकं आहे का तुला? मूर्ख. तू निघ, चल. तू मार खाशील ना? पटकन निघतो. त्या बिचारीला झोपू दे. 4 दिवस झालं तुझी नाटक सहन करते ती. मी इग्नोर करतोय त्या गोष्टीला, पण आज शांत बसणार नाही. तुला उठ म्हटलेलं कळतं का? मारे ना बाबूराव. पटकन निघ. आणि मी हिला उद्याच्याला सोडणार आहे तिच्या आईकडे. चल निघ. नाही राहायचं. नाही राहणार मी तुमच्या सोबत. चल चल उठ, चल निघ निघ. जा. तुला दारू प्यायची ना? निघून जाय कोण सकाळी. मी निघून जाणार नाही आत्ताच. आत्ताच्या आत्ता ना तुम्ही घरातून चल, चालते व्हायचं. निघ. चल चल मी जाणार नाही. चल, जाणार चल, उद्याच्या उद्या उठ, कळेल ते मला. उठ, चल उठ. उठा इथून, वा घराच्या बाहेर. ये ना लात. लायकी आहे का वा. त्याची? चल. जा घराच्या बाहेर. चल. निघा. तुला बायको प्यारी नाही रे मूर्ख. चल, निघ. बघते मी. तुला परत बायको पिऊ प्यारी नको. नाही रे हरामखोरा. तुला प्यारी आहे दारू. हम्म. आणि दारूच पी आणि तुझा सर्वनाश करून घे मूर्ख. मग काय भाऊजी बघा बरं तुम्हीच. हा एवढं चांगलं सगळं घरात चालू असताना जिंदगी स्वतःच्या हाताने बरबाद करून गेलेला आहे तो माणूस. आता मी काय करायचं सांगा बरं तुम्ही. काय हा? करू नको. हे बघ, आता तू काहीच करू नको. जे काय करायचं ना मी करतो. अहो पण असं कसं काही नको करू मी. हा
आता तुम्हीच सांगा, मी काय करायला पाहिजे? माझ्या मायबापांना एवढा चांगला कमाईदार माणूस आहे, नोकरीवाला आहे म्हणून त्यासोबत लग्न लावून दिलं, आणि हे असलं माझ्या नशिबात पडलंय. रोजचा तमाशा आहे. किती कंटाळा, याचं किती सहन करू मी, सांगा बरं. लय कंटाळा आलाय मला तर. हे बघ, आता ते सगळं टेन्शन सोड. त्या बाबूरावचा काय बंदोबस्त करायचा, कसा बंदोबस्त करायचा, माझं मी बघेन. ऑलरेडी मुंबईमध्ये फ्लॅट आहे, तुला माहित आहे माझा, भाईंदरला. त्या फ्लॅटमध्ये तू राहा. आई वडिलाकडे पण जायची गरज नाही. अहो पण मग मी एकटी कशी राहणार मी तिथे? येईल ना सोनू, मी येईल तिथे, तू नको टेन्शन घेऊ. ओके. हा पण मग तुम्ही काही नेहमी थोडी माझ्यासोबत राहणार तुझ्यासाठी. बस मुंबईला माझ्या मीटिंग्स असतात, तुला माहिती आहे, म्हणून तर तुला शिफ्ट करतोय तिकडे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर मी राहायला तयार आहे. पण मग तुम्हाला माहिती आहे, आता हा माणूस माझ्या लाईफमध्ये आला तसं खरंच मला कुठलं सुख भेटलं नाही. अहो कधी खुश सुद्धा केलं नाही त्या माणसाने मला. मग आता परत एकटीला राहायचं म्हणल्यावर कुठली खुशी, कशाचं काय? नुसतं फ्लॅट भेटलाय, राहते आनंदानं, बस हेच होणार आहे. हे बघ पिलो, तुला एकदा सांगितलं ना, टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी काय तुला एकटीला फक्त पाठवत नाहीये, मग माझ्या मीटिंग झाल्या की मी थांबणार ना तुझ्याजवळ. आणि तुला लागणारे पैसे वगैरे कॉल करायचा, फोन पे करत जाईल तुला. आणि आपण ज्या फ्लॅटला राहतो त्याच्याच पलीकडे तर मॉल आहे, तुला काय पाहिजे ते घेऊन ये तिथून. ओके. आता मूड फ्रेश कर. आणि ऐक, त्या बाबूचा विषय घ्यायचा नाहीये. त्याचा विषय तर मी घेणारच नाही हो. तुम्हीच नाव नका काढू त्याचं, मला नाही. ऑलरेडी तुझा मूड खराब आहे ना, फ्रेश करायला आलोय मी. हो का? बर. म्हणजे तू क्या सणा गाळा कापितो काय, मित्र मित्र म्हणून? बर, बघतो तुझ्याकडे काय आहे? काय करतो त्याच्याबरोबर? बोल पटकन. मी कुठं काय करत होते? नाही, मी काहीच करत नव्हते. तोच करतो ना सगळं. हा, तुम्ही मला एवढं घाणेरड्या संशयानं विचारताय ना? हा? तुम्ही जेव्हा इथं पिऊन पडले होते तेव्हा मी तुम्हाला उठवत होते. उठले का तुम्ही? भाऊजी आले तर उठा बरं, तुम्ही त्यांना 2 शब्द बोला म्हणून तुम्ही उठले त्यावेळेस. उठले डायरेक्ट पिऊन येतो मी परत म्हणून गेले निघून तुम्ही. बरं, मी इथं पडेल होतो, तो त्याने उठवला आल्या बरोबर. फोन कोणा केला? तोच केलता ना, त्याला बोलावलं. अहो मीच फोन केलता तुम्हाला समजावून सांगल म्हणून. मला काय माहिती तुम्ही पिऊन येचाल आणि तुमचा तो फायदा घेईल, मलाच समजावून सांगत बसला इथं. हा ना, मग समजून सांगितलं लगेच बी लागला. म्हणजे आता त्याला मी तर काय करणार आहे, तो जबरदस्ती करत होता. आता तुमच्या ह्या असल्या मग तुला आरड ओरडा करता नाही आला का? गागाट नाही करता आला का लगेच? केला ना, म्हणूनच तुम्ही आले वाटतं ना. त्यावर तो मोबाईल नव्हता का? मला फोन नाही करता आला का लगेच? तुम्हाला फोन करायला तुम्ही होते भानावर? मग मी कुठे गेलतो? काच गेलतो का? भानावर होते का तुम्ही? खरं बोला, खरं बोल. काय आता काय केलं मावली ना, सगळी उतरवली. पण तुला आता मी सकाळी दाखवतो माझ्या धिंगाणा कसा राहतो इथं. तुम्हाला येतच काय त्याच्याशिवाय? सकाळ संध्याकाळ नुसतं दाखवतच राहता तुम्ही. येतच काय तुम्हाला त्याच्याशिवाय? तुला काय कमी पडलं का मागून? काय कमी पडलं मला सांग. असा प्रश्न का करताय तुम्ही मला? मला सांग. असं केलंच काय मी? केलं काय म्हणजे माझ्या डोळ्याने बघितलं मी. हो बघता. तो हात काय टाकी, तो असा तुला असं घेतो काय, हे करतो काय?
माझा काय बघितलं? अहो तुम्ही बघितलं ते एकदम खरं आहे, पण त्याच्यात माझी काही चुकी नाही हो, खरं सांगते मी तुम्हाला. काहीच चुकी नाही माझी. तो माणूस माझ्यावर जबरदस्ती करत होता. हा ना? हा? तुम्ही जर त्याच टायमाला उठले असते त्याला बोलले असते तर असं काही घडलं असतं का सांगा बरं तुम्ही. म्हणून मी सांगते तुम्हाला दारू पिऊ नका. लोक असा फायदा घेतात दारू पिण्याचा. आता तुम्ही सांगा, पिणार पिणार का बरं आता तुम्ही? एवढं पुढे दारू पिणार नाही मी. पण तू जर एवढं पुढे जर अशी जर वागली आणि जर त्याला कधी रूम बोलावलं त्याची माझी मैत्री तुटली. आता शेवटची वॉर्निंग तुला. ठीक तो आहे, आपल्या दारात नाही, मी त्याच्या घरात नाही. ठीक हा? आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताय ना तसंच होईल, हा पण तुम्ही दारूला हात लावायचा नाही. अजिबात लावणार नाही बस. ठीक आहे. हा मग चला आता मला जेवायला वाढून दे. मी तुम्हाला जेवायला वाढते, पण आजपासून सांगते मी तुम्हाला, असा जर तमाशा तुम्ही परत केला तर हे बघा तुमच्या लाईफमध्ये ना अशाच गोष्टी घडत राहणार. मग तिथं मला बोलू नका, तू असं का केलं, तू असंच की करतीस, मला ऐकायचं नाही मग हे काही. हा मी काहीच करणार नाही, पिणार नाही. माझी ड्युटी आणि माझं घर. हम्म. चालेल? हा ठीक आहे. हा तू जर माझ्या नजरात जर बसली इकडं तिकडं तर मग मी तुला ठेवणार नाही. मग एक जणात ठेव. चुकीचा पाऊल जर दिसला तुझा हम्म. टाकताना बरं मला एक सांगा, तुम्ही जर नीट राहिले माझ्यासोबत, मला खुश ठेवलं, तर मी कशाला चुकीचा पाऊल. आणि असं कसं बोलताय तुम्ही, मी काय चुकीचं पाऊल टाकत होते काय आता? हा, लोक येऊन काही पण जबरदस्ती करतील आणि त्याच्यात मला चुकीचं अरे काढणार पण बघून. आपल्या नवरा बायकोचा वाद होता. तू त्याला त्या काळ्या उंदराला बोलायची काही गरजच नव्हती ना. हा तो कोण लागून गेला आपला? तो मित्र माझा तिकडं घराच्या बाहेर. आपल्या घरापर्यंत काय गरज होती त्याला बोलायची? मला वाटलं तुला हाऊस आलते का? तुला हाऊस आलते का? मला कशाची हौस. ए, माको जिरत नाही का तवाली? म्हणजे तुम्ही आता हे बघ, दात पडल्या. दात काढले म्हणजे हा. आतापर्यंत तुम्ही चांगलं बोलत होते, अचानक काय झालं हा? तुम्हाला? त्याच्या आईचा उंदीर जावा त्याचे. चढली हा? का? अजून चढली ना? नाही मला झोपच येणार नाही रात्रभर. हा अरे सुधरणार नाही तुम्ही, नाही सुधारणार सुधारणार तुम्ही. नाही हा, ना? नाही तू सुधारणार. सुधार. हम्म. बोलून घे जाय. तू सुधार. मी आहेच आहे. ठीक आहे, हम्म. तुम्ही ना असंच राहा, करत राहा असंच. मी नाही सुधारणार ना, नाही सुधारणार ना. हम्म. करा तुम्हाला काय करायचं ते करून चाल, घ्या. जेवायला जेवायला दे. बी देणार नाही मी तुम्हाला. जेवायला ते मुकाट्यांचा. नाही देत. जेव्हा एका लातात नीट कर आता. निघा. हा अच्छा, आईला इथे शिकार. तो काळा उंदीर एकदा सापडू दे परत एकदा. जर नाही तोंड ठेशील त्याचं तर काय